प्रकट झाले आणि त्यांनी आनंदामध्ये फार मोठी गर्जना इथं केली। तर सर्व एक चक्रवासी त्यामध्ये भयभीत झाले। त्यांना कळलं नाही की आवाज कुठून येत आहे, पण तो नित्यानंद प्रभू आनंदाच्या भावनेमध्ये ती गर्जना करत होते। मग आता 12 वर्ष झाल्यानंतर नित्यानंद प्रभूंनी आता पुढच्या लीलेचं नियोजन केलं, कारण आता पुढचे बाहेर एक चक्रग्रामपासून दूर बाहेर पडून पुढच्या लीला त्यांना करायच्या होत्या। मग जसं भगवान श्रीकृष्ण 11 वर्षानंतर नवदीपमध्ये वृंदावनातून मथुरा द्वारकेमध्ये गेले, तसंच भगवंतांनी आता पुढच्या लीलेसाठी इथून बाहेर पडण्याचा विचार केला। आणि मग त्यासाठी काय लीला घडली तर पहा, आता मी ही लीला सांगत आहे, तर जे जुने भक्त आहेत त्यांनी बऱ्याच वेळा लीला ऐकलेली आहे। नवीन भक्त आहेत त्यांनी प्रथम वेळेस ऐकत असतील तर त्यांना उत्सुकता असते की पुढं काय घडतं, ते थोडं ध्यानपूर्वक ऐकतात। पण आपण नेहमी सांगितलं की आपण जेवढ्या वेळा कथा ऐकलेल्या आहेत, आपल्याला सर्व काही कथा प्रसंग माहीत आहेत, तरी पण आपण जेव्हा ध्यानपूर्वक ऐकतो तर आपल्याला प्रथम वेळेस ऐकणाऱ्या भक्तांपेक्षाही जादा दिव्य आनंदाचा अनुभव मिळतो। आपल्याला सर्व माहीत आहे म्हणून आपण कॅज्युअली घ्यायचं नाही की माहीत आहे बऱ्याच वेळा ऐकलेलं तेच प्रभूजी सांगत आहेत। तर पहा, श्रवण करण्याचं साधनेची हीच कला आहे की ज्या कथा आपण बऱ्याच वेळा ऐकल्या त्या पुन्हा पुन्हा धामवासामध्ये आपण त्या ऐकायच्या आहेत आणि त्या प्रसंगाच्या आणखीन गहनतेमध्ये प्रवेश करायचा आहे आणि त्याचा आणखीन घन साक्षात्कार होत जातो आपल्याला। पण तो केव्हा होतो, जेव्हा आपण ते ध्यानपूर्वक श्रवण करतो, कितीही वेळा ऐकले असेल तरीही। मग जेवढ्या जादा वेळेला आपण ऐकतो तेवढ्या जादा प्रमाणात आपण त्या कथेच्या गहनतेमध्ये प्रवेश करतो आणि तेवढ्या जादा प्रमाणात आपल्याला दिव्य आनंदाचा अनुभव मिळतो। त्यामुळे जे जुने भक्त आहेत त्यांनी ऐकले असेल तरी पण तुम्ही ध्यानपूर्वक ऐका, तुम्हाला तर आणखी जादा त्याचा लाभ होणार आहे। मग आता नित्यानंद प्रभूंच्या त्या इच्छेने काय झालं की त्या दरम्यान ह्या एक चक्रग्राममध्ये एक संन्यासी आले। ते संन्यासी कोण होते, कुठून आले, कोणालाही माहीत नाही आहे। आणि एक चक्रग्राममध्ये आल्यानंतर हडाई पंडित हे एक फार उदार हृदयाचे आहेत, फार सेवाभावी आहेत, हे त्यांनी ऐकलं आणि ते हडाई पंडितांच्या घरी येतात आणि हडाई पंडित पण त्यांना फार आनंद होतो। जसं आपण काल 2 दिवसापूर्वी ऐकलं की जगन्नाथ मिश्रांच्या घरी एक ब्राह्मण आले, तीर्थ भ्रमण करणारे। तर जगन्नाथ मिश्रांनी पण त्यांचं स्वागत केलं, त्यांची सेवा कशी केली आपण ऐकलं। तसंच हडाई पंडित पण त्या संन्यासांचं फार चांगल्यापणे स्वागत करतात, त्यांना जे काही त्यांची सेवा आहे ती सर्व करतात आणि घरामध्ये त्यांना विश्रांतीसाठी विनंती करतात। मग ते संन्यासी त्या संध्याकाळी रात्री हडाई पंडितांच्या घरीच वास करतात। मग हडाई पंडित त्या संन्याशांच्या सोबत पूर्ण रात्र व्यतीत करतात, त्यांच्या मुखातून कृष्ण कथा श्रवण करतात, त्यांना फार दिव्य आनंदाचा अनुभव होतो। आणि सकाळी ब्रह्ममुहूर्त झाल्यानंतर मग हडाई पंडित त्यांना प्रार्थना करतात की तुमची काही सेवा असेल तर मला सांगा, आम्ही गृहस्थ आहोत आणि आपल्यासारख्या संन्यासांची सेवा करणं आमचं कर्तव्य आहे, तर तुम्ही जे काही सेवा तुमची इच्छा असेल तर मी ती सेवा करायला तयार आहे, असं हडाई पंडित म्हणतात। त्यावेळेला ते संन्यासी काय म्हणतात की मी एक संन्यासी आहे आणि मी वेगवेगळे तीर्थक्षेत्र भ्रमण करत असतो आणि माझ्यासोबत मला सहाय्य करण्यासाठी माझे सेवक म्हणून कोणी नाही आहे, तर माझी अशी इच्छा आहे की तुमचा जो मोठा पुत्र आहे निताई, त्याला तुम्ही मला माझ्यासोबत सेवेसाठी पाठवावं। पहा, असं जसं ते हे बोलतात तर हडाई पंडितांच्या हृदयावर जसं फार मोठा आघातच होतो, कारण आपण मगाशी सांगितलं की हडाई पंडित एवढे आसक्त होते निमाईंच्या सोबत की एक क्षण पण ते आपल्या दृष्टीच्या आड त्यांना होऊ देत नव्हते आणि कुठेही जात आहेत तर सोबतच घेऊन जात होते। आणि अशा वेळेला त्या संन्यासींनी अशी मागणी केली आणि असं नाही की 2-4 दिवस फिरण्यासाठी घेऊन जाणार आहेत, है ना, ते म्हणतात त्यांना माझा सेवक म्हणून तुम्ही मला पाठवा। आणि आता जरी पाठवलं तर असं नाही की मोबाईल आहेत किंवा आणि काही मेसेज पाठवा आणि फोन करा आणि असं, त्यावेळेला तसं काही सुविधा नाही। एकदा पुत्र निघून गेला की पुन्हा भेट नाही। आणि हडाई पंडित यांच्या हृदयावर जसं फार जोरात वज्र आघातच होतो आणि ते एकदम दुःखी होतात। परंतु आता त्यांना वचन दिलेलं आहे आणि ते काय आजकालचे कलियुगातले वचन देणारे नव्हते,
तर त्यांना लगेच दशरथ महाराजांचं स्मरण होतं. प्रभू रामायणमध्ये आपल्याला प्रसंग माहीत आहे की दशरथ महाराजांच्यावर पण अशी स्थिती आली होती. आणि हडाई पंडित काही दशरथ महाराजांपेक्षा वेगळे नव्हते. कारण दशरथ महाराजांच्या समोर पण विश्वामित्र मुनी येतात आणि ते कोणाशी मागणी करतात? प्रभू रामचंद्रांची, की प्रभू रामचंद्रांना माझ्यासोबत पाठवा. आणि तेव्हा पण दशरथ महाराजांची स्थिती अशीच झाली होती. कारण दशरथ महाराज पण प्रभू रामचंद्रांच्या प्रती असेच आसक्त होते. आणि मग दशरथ महाराज त्यांना म्हणतात की तुम्ही दुसरं काही मागा किंवा त्या राक्षसांसोबत लढायचं आहे तर मी येतो, परंतु राम अजून फार लहान आहे, त्याला तुम्ही घेऊन जाऊ नका. परंतु शेवटी वशिष्ठ मुनींच्या सांगण्यावरनं दशरथ महाराज रामांना पाठवतात. परंतु त्या ठिकाणी पण स्थिती काय होती की विश्वामित्र म्हणून प्रभू रामचंद्रांना काही दिवस घेऊन जाणार होते, पुन्हा येणार होते प्रभू रामचंद्र. तरी दशरथ महाराजांची स्थिती अशी झाली. आणि इथं तर हडाई पंडितांचा विचार करा की ते जाणार आहेत नित्यानंद प्रभू, परंतु पुन्हा कधी येणार नाहीत. मग ते फार दुःखी होतात. पण आता ते संन्यासी आहेत, त्यांना वचन दिलेलं आहे, ते दुःख व्यक्त करू शकत नाहीत. मग ते काहीच बोलत नाहीत, प्रणाम करतात आणि तिथून निघतात. आणि सरळ मग त्यांची पत्नी जी पद्मावती ते उठलेल्या होत्या, सकाळचे काही कार्य करत होत्या, तर त्यांना जाऊन सर्व सांगतात की हे संन्यासी आहेत, त्यांनी अशी मागणी केलेली आहे. तर पद्मावती पण फार प्रतिवर्ता होत्या. ते हात जोडून म्हणतात की प्रभू म्हणतात तुम्ही जे काही निर्णय घ्याल त्याला मला तुम्ही पूर्ण स्वीकारते. शेवटी हडाई पंडित दशरथ महाराजांप्रमाणेच त्यांची इच्छा नसताना पण नित्यानंद पुन्हा बोलवतात आणि त्या संन्याशांना ठीक आहे म्हणतात, घेऊन जा. आणि नित्यानंद प्रभू पण असं काही म्हणत नाहीत की मला कुठे पाठवतात, मी कुठे जा. 12 वर्षे शाहीद. कारण नित्यानंद प्रभूंचीच मूळ इच्छा आहे हृदयातून. तेव्हा नित्यानंद प्रभू एकदम स्मित हास्य करत त्या संन्यासासोबत जायला तयार होतात. आणि हडाई पंडित आणि पद्मावती काहीच बोलत नाहीत, काही त्या संन्यासांना प्रार्थना करणं, विनंती करणं काहीच नाही. आणि मग संन्यासी काय करतात, त्या नित्यानंद पुन्हा आपल्यासोबत घेतात आणि निघतात त्यांच्या घरातून. आणि हडाई पंडित आणि पद्मावती फक्त डोळ्यातून अश्रू धावत आहेत. त्यांना काही म्हणजे बोलण्याची काही इच्छाच नाही आहे. पण काही बोलू शकतात, नकार तर देऊ शकत नाहीत किंवा कारण वचन दिलेलं आहे. आणि बाकी काही भौतिक आसक्तीने काही बोलू पण शकत नाहीत, फक्त रुदन करत आहेत. आणि जसं ते संन्यासी नित्यानंद पुन्हा घेऊन पुढे जातात तसं हडाई पंडित आणि पद्मावती मूर्छित होऊन खाली पडतात. पण तो नित्यानंद प्रभू मागे होऊन पाहत पण नाहीत, त्या संन्यासासोबत जातात. मग इथं म्हणलेलं आहे की तिथं घर होतं आणि तिथून इकडं आले. आणि आता बाहेर आपण गेल्यानंतर एक झाड दिसेल रस्त्याच्या बाजूला, वडाचं झाड आहे, ते आपण बाहेरनंच पाहू, आत जाता येत नाही. तर म्हणलेलं आहे की त्या वडाच्या झाडाकडे येऊन ते संन्यासी नित्यानंद पुन्हा काही वेळेसाठी बसले आणि तिथून त्याने पुढे निघून गेले. मग आपल्याला वाटेल की आता नित्यानंद प्रभू एवढे कठोर कसे? जसं चैतन्य महाप्रभूंनी पण आपल्या आईंना आणि पत्नीनं त्याकडून संन्यास घेतला, नित्यानंद प्रभू पण इथं कठोरतेने वागत आहेत. भगवंत फार दयाळू असतात, कृपाळू असतात. व पूर्ण जगाला कृपा करायला ते बाहेर म्हणजे काय म्हणतात की तयार आहेत, पण आपल्या कुटुंबियांनाच एवढे दुःख देत आहेत असं आपल्याला वाटेल. परंतु पुन्हा पुन्हा एक आपण विषय समजून घ्यायचा की भक्तीचं जे कार्य असतं ते 2 प्रकारे होतं, किंवा भगवंतांच्या भक्तिमय सेवेचं कार्य 2 प्रकारे होतं. एक आहे संयोग प्रेम आणि दुसरं आहे वियोग प्रेम. आपण हे लक्षात ठेवा, नाही तर लिहून ठेवा. संयोग प्रेम आणि वियोग प्रेम. तर त्याला संस्कृतमध्ये आपल्या शास्त्रामध्ये संभोग प्रेम आणि विप्रलंब प्रेम असं म्हणलेलं आहे. मग संयोग किंवा संभोग प्रेम म्हणजे काय की भगवंत आणि भक्त जेव्हा एकत्र असतात सोबत, आणि भक्त जेव्हा भगवंताची सेवा करतो डायरेक्ट प्रत्यक्षपणे, तर त्यावेळेला भक्तांना प्रत्यक्षात काय आनंद येतो. भगवंतांना पण आनंद येत आहे आणि भक्तांना पण आनंद येत आहे, कारण भगवंताच्या सोबत आहेत, ते प्रत्यक्षात सेवा करत आहेत. आणि दुसरं प्रेम म्हणजे काय विप्रलंब किंवा वियोग प्रेम, ज्याच्यामध्ये भगवंत त्या भक्तांच्या सोबत नसतात आणि भक्त मग त्या भगवंतांच्या स्मरणामध्ये भयात्कारी इतके विलाप करतात, इतकं दुःख करतात, तर त्याला म्हणलेलं आहे विप्रलंब किंवा वियोग प्रेम. कारण ते प्रेम आहे म्हणून तर ते विलाप करत आहेत. परंतु आता वरवर पाहता आपल्याला वाटेल की जे संयोग प्रेम आहे त्याच्यामध्ये भक्तांना फार आनंद येत आहे, आणि वियोग प्रेममध्ये ते फार रुदन करत आहेत, विलाप करत आहेत, त्याच्यामध्ये फार दुःख आहे असं दिसेल आपल्याला वरवर पाहता. परंतु अंतर्गत दृष्टिकोनातून विप्रलंब किंवा वियोग प्रेम असतं, ज्याच्यामध्ये वरवर पाहता विलाप होत आहे, रुदन होत आहे, फार दुःख व्यक्त केलं जात आहे, पण तो अंतर्हृदयामध्ये
त्या स्थितीमध्ये सर्वोच्च दिव्य आनंदाचा अनुभव ते भक्त करत असतात, संयोग प्रेमापेक्षा. कारण का? कारण ते जो विप्रलंब किंवा वियोग भाव असतो तो पुन्हा त्याच्यानंतर जेव्हा संयोग होतो भक्तांच्या सोबत, भगवंतासोबत, त्या संयोगाचा प्रेमाचा भाव आणखी द्विगुणित करतो. जसं एखादा व्यक्ती, आपला फार प्रिय व्यक्ती आपल्यासोबत नेहमी आहे, तर आपल्या त्याच्याबद्दलचं थोडं आदानप्रदान थोडं एकदम किरकोळ बनेल, ज्याला महत्त्व आपल्याला वाटणार नाही. परंतु तेच प्रिय व्यक्ती काही कालावधीसाठी आपल्यापासून दूर गेलेले आहेत आणि आपण पुन्हा पुन्हा त्याचं स्मरण करत आहे, तर त्या स्मरणामुळे जेव्हा बऱ्याच कालावधीनंतर त्या व्यक्तीला भेटतो, तर त्या पहिला जे प्रेम होतं त्यांच्यासोबत असताना आदानप्रदान होत होतं त्याच्यापेक्षा कित्तर पटीने आपण त्यांच्यावरती प्रेम व्यक्त करू. कारण मध्ये जे आपण त्यांच्यापासून विलोग होतो त्यामुळे त्या प्रेमाचा जे घनता आहे किंवा तीव्रता आहे ती वाढते. मग तसंच भगवंत आपल्या भक्तांसोबत करतात. कोणत्या भक्तांसोबत? फार घनिष्ठ किंवा फार प्रिय भक्तांसोबत. मग तसंच भगवंतांनी वृंदावनवासियांसोबत केलं. तसंच भगवंतांनी शचीमाताने विष्णुप्रिया त्यांच्या पत्नींसोबत केलं आणि तसंच नित्यानंद इथं आपल्या मातापितांसोबत करत आहे. का? कारण त्यांना प्रेमाचा सर्वोच्च स्तर किंवा सर्वोच्च अनुभव म्हणजे विप्रलंब प्रेम, वियोगातलं प्रेम, त्याचा अनुभव त्यांना द्यायचा आहे. आणि म्हणून भगवंत निघून जातात. आणि ते प्रेम मग जे भक्त भगवंतासोबत असताना सेवा करत आहेत त्यांना जो अनुभव येत आहे त्याच्यापेक्षाही फार श्रेष्ठ आहे. म्हणून उद्धवजी म्हणतात कृष्णांना की, कारण उद्धवजी वृंदावनला जातात, मी सात्वना करून येतो म्हणून वृंदावनवासियांचं. परंतु वृंदावनवासियांचा प्रेमभाव पाहून उद्धवजीच वृंदावनवासियांचे भक्त बनतात आणि कृष्णांना म्हणतात की, कृष्ण तुम्ही अशा वृंदावनवासियांना सोडून कसं राहू शकता? मी त्यांचं प्रेम प्रत्यक्षात पाहिलेलं आहे आणि ते कसं जीवन जगत आहेत मी कल्पना करू शकत नाही, आणि तुम्ही का जात नाही? आणि उद्धवजीच नाही, बलरामजी म्हणतात, रोहिणी माता नेहमी पुन्हा म्हणत होते. परंतु भगवंत जवळजवळ वृंदावन त्यागून 100 वर्ष झाले तरी अजून वृंदावनला गेले नव्हते. मग महाशी म्हणलं तसं पण आहे की भगवंत वृंदावन त्यागून एक पाऊल पण बाहेर जात नाहीत. मग ते अदृश्य रूपामध्ये वृंदावनमध्ये वास करत आहेत, परंतु वासुदेव कृष्ण रूपात ते द्वारका आणि मथुरेमध्ये वास करत आहेत. तर भगवंताने हे काय केलं? कारण त्या वृंदावनवासियांना त्या विप्रलंब प्रेमाचा सर्वोच्च अनुभव भगवंतांना द्यायचा होता. मग आपल्यासारखे शारीरिक स्तरावर आसक्त असणारी लोक त्या विप्रलंब स्थलाचा प्रेमाचा म्हणजे अनुभव किंवा कल्पना पण करू शकत नाही आपण, किंवा ते प्रेम कसं असेल. कारण आपण शारीरिक स्तरावर आसक्त आहोत ना, आपले कुटुंबीय आहेत, आपले नातेवाईक आहेत, ते आपल्यासोबत असले तर आपल्याला आनंद वाटतो आणि त्याच्यामध्ये सोबतीमध्येच एकामेकांच्या सोबतच आनंद आहे, हेच आपल्याला अनुभव माहीत आहे. वेगळं झाल्यानंतर काय आनंद मिळतो ते आपल्याला माहीत पण नाही. आणि भौतिक नात्यामध्ये तो आनंद मिळणार पण नाही. भौतिक नात्यामध्ये खरोखर आपले प्रिय व्यक्ती वेगळे झाले तर दुःखच होतं. ते बाह्यातकारी पण दुःख असतं आणि अंतर्हृदयामध्ये पण ते क्लेशदायकच असतं. परंतु भगवंतासोबत जेव्हा असं विप्रलंब विरहामधलं जेव्हा स्मरण होतं तर बाह्यातकारी दृष्टिकोनातून ते फार विलाप करत आहेत, रुदन करत आहेत, परंतु अंतर्हृदयामध्ये ते सर्वोच्च आनंदचा अनुभव करत आहेत. आणि म्हणून भगवंत अशा लीला करतात वेगळ्या. मग इथं नित्यानंद गेलेले निघाले. मग आपल्याला वाटेल किती कठोर वृद्धी आहेत. जसं भगवान चैतन्य महाप्रभूंनी संन्यास घेण्यासाठी आपला ग्रह त्यागलं, रात्री आपल्या मातेला सांगतात फक्त आणि काही भक्तांना सांगतात. माता मग सकाळी भगवंत रात्री निघून जातात तर माता एकदम स्टॅच्यूप्रमाणे स्तब्ध होऊन अंगणामध्ये बसून असते. आणि विष्णुप्रियांना बोलले नाहीत भगवंत, परंतु विष्णुप्रियांना कळतं. विष्णुप्रिया पण आज आतल्या कक्षामध्ये रुदन करत बसलेले आहेत. आणि सकाळी प्रत्येक दिवशी जे चैतन्य महाप्रभूंचे पार्षद आहेत ते महाप्रभूंचं दर्शन घेण्यासाठी येत होते सकाळी. तसं सर्व आले आणि आल्यानंतर पाहिलं तर सचीमाता अंगणामध्येच बसलेले आहेत एकदम स्तब्ध. तर आज जाऊन पाहतात तर महाप्रभू नाही आहेत. तर मग सर्व पार्षद विचारतात सचीमातांना, तर सचीमाता काहीच बोलत नाहीत, फक्त डोळ्यातून त्यांचे अश्रू येत आहेत. आणि त्यावेळेला मग सगळे इकडे तिकडे शोधतात आणि त्यांना कळतं की भगवंत निघून गेलेले आहेत. तर तिथं चैतन्य भागवतमध्ये एवढं हृदयस्पर्शी वर्णन आहे
की सर्व भक्त रुदन करू लागतात, गडाबडा लोळू लागतात. काही जण इकडं तिकडं गंगेच्या किनारी चैतन्य महाप्रभूंना हाक मारत पोहू लागतात त्यांना शोधण्यासाठी. मग एवढं सर्व भगवंताने वरवर पाहता त्यांना दुःख दिलं. आणि म्हणून चैतन्य महाप्रभू संन्यास घेताना ज्या गंगेच्या घाटावरनं पलीकडे गेले, कारण नवदीपासून कटवाला ते चालले होते संन्यास घेण्यासाठी, तर मध्ये नदी होती, तर नदीतून पलीकडे गेले. तर ज्या घाटावरनं गेले त्या घाटाचं नाव काय ठेवलं नंतर? निर्दयी घाट. अजूनही ते घाटाचं नाव आहे. काय नाव आहे? निर्दयी घाट. कारण भगवंत एवढे प्रिय त्यांचे पार्षद आहेत, माता आहे, पत्नी आहे, त्या सर्वांना एवढं दुःखी करून म्हणजे भौतिक भोरवर पाहता गेलेले आहेत. किती निर्दयी आहेत भगवंत. आणि त्या घाटाने त्यांना जायला मदत केली, मग त्या घाटाचं नाव काय दिलं? निर्दयी घाट. मग हे सर्व बाहेरच्या लीला आहेत, पण तू भगवंत आपल्या भक्तांना तो दिव्य आनंद देऊ इच्छा. म्हणून निमाई पण जात आहेत, मागे होऊन पण पाहिले नाहीत. हाडाई पंडित आणि पद्मावती मूर्छितून पडलेले आहेत. आणि मग इथं पण तसंच झालं. सकाळी मग जे एक चक्रवास ग्रामवासी आहेत ते काही ना काही कारणाने हाडाई पंडिताच्या घरी येतच आहेत निमाईंना पाहण्यासाठी. तसेच बरेच जण आले आणि पाहतात तर हाडाई पंडित आणि पद्मावती मूर्छितून पडलेले आहेत. आणि ते संन्यासी या वटवृक्षाखाली काही वेळासाठी बसले आणि नंतर पुढे निघून गेले. आणि मग हे ग्रामवासी आल्यानंतर विचारू लागले, म्हणजे त्यांनी हाडाई पंडितांनी पद्मावतींना जागृत केलं आणि त्यांना विचारलं, काय झालं, तुम्ही असं का पडलेला आहात आणि निमाई कुठे दिसत नाही. निमाईच्याबद्दल पण विचारलं, पण तो हाडाई पंडित आणि पद्मावती काही बोलू शकत नाहीत. ते फक्त आपल्या डोळ्यातून अश्रू धावत आहेत, रुदन करत आहेत. मग त्यांना कळतं, कसं कळतं काय नाही ते काय वर्णन नाही आहे, पण तो सर्व ग्रामवासीयांना कळतं की एक संन्यासी आला होता आणि त्यांनी अशी मागणी केली आणि तो आपल्या निमाईला घेऊन गेलेला आहे. तर ते इतके त्या ग्रामवासीयांना पण इतकं म्हणजे दुःख होतं. आणि त्या दुःखामध्ये ते इतके वेड्यासारखे होतात की काही पुरुष लोक त्यांच्या घराच्या आसपास इकडे तिकडे पोहू लागतात की कुठे गेलाय पहा, इथंच कुठं तर असेल, झाडाखाली बसली असतील, आपण काय करू, त्यांना परत आणू. आणि सर्वजण इकडे वेगवेगळ्या दिशाने पळत जाऊ लागले. हे निमाय तू कुठं आहेस माणसं हाक मारू लागली. आणि काय जण ते पळताना हाक मारताना त्या संन्याशाला उद्देशून बोलू लागले की हे संन्यासी देवता कुठं आहात तुम्ही आमच्या निमायला नेऊ नका, तुम्हाला जर सेवकच हवा असेल तर आम्ही आमचा पुत्र देतो, असं ते म्हणू लागले. विचार करा. कारण जसं आपण सुरुवातीला म्हणालो की भगवंत आहेत, एक ग्रामवासियांना आपल्या पुत्रापेक्षाही निमाईवर ज्यादा प्रेम होतं. आणि वेड्याप्रमाणे सर्वजण इकडे तिकडे धावाल्यात पाहाल्यात, शेतामध्ये, रस्त्यावर, बाजूला, इकडे तिकडे हाका मारत आहेत. संन्यासाला उद्देशून बोलत आहेत की तुम्हाला सेवक हवा असेल तर माझा पुत्र देतो, परंतु निमाईला परत द्या, असं म्हणू लागले. पण तो कुठेही शोधलं तर ते संन्यासी निमाई सापडले नाहीत. एकदम हतबल होऊन सर्वजण एकदम मायूस होऊन संत गतीने पुन्हा हाडाई पंडित आणि पद्मावतींच्या घरी आले. कोणाला काय करायचं काहीच सुचत नाही आहे. हाडाई पंडित आणि पद्मावती अजून पण काहीच बोलत नाहीत. सर्व स्त्रिया ते सांत्वना देण्याचा प्रयत्न करत पण काही त्याचा परिणाम होत नाही. आणि पहा, मग असं रुदन करत करत दिवस काही महिने निघतात. आणि हाडाई पंडित आणि पद्मावतीने जवळजवळ बरेच दिवस झाले, 1 महिना 2 महिने झाले, तर त्यांनी अन्नाचा कणी ग्रहण केला नाही, पाणी ग्रहण केलं नाही. असे जवळजवळ 1 नाही 2 नाही 3 महिने झाले फक्त ते रुदनच करत आहेत. आणि ग्रामवासी त्यांना रोज येऊन सांत्वना देत आहेत, प्रसाद जेवण ग्रहण करा, प्रसाद ग्रहण करा, जल ग्रहण करा, सर्व सांगत आहेत, परंतु ते काही ऐकत नाही आहेत. आणि पूर्ण ग्रामच एक प्रकारे एखादा फार घरातला प्रिय व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर घरात कसं सुतकासारखं वातावरण असतं, तसं वातावरण पूर्ण ग्रामामध्ये म्हणजे गावामध्ये झालं होतं. कोणत्याच घरामध्ये काही आनंदाचा भाव नव्हता, सर्वजण दुःखी होते. आणि हाडाई पंडित आणि पद्मावती काहीच ग्रहण करत नव्हते. तर वृंदावनदास ठाकूर लिहितात, फक्त नित्यानंद प्रभूंचं स्मरण केल्यामुळे ते एवढ्यावर अजून जिवंत होते. न पाणी किंवा अन्न ग्रहण करता पण किंवा विश्रांती झोपणं पण सर्वच त्यागलं होतं त्यांनी. आणखीन एक त्या संन्याशाने जाताना काय केलं होतं की आता ते पुत्र घेऊन चाललेले आहेत, तर त्या संन्याशाने त्याच्या संन्याशाकडे एक भगवंतांचे छोटेसे विग्रह होते. त्या विग्रहांचं नाव होतं मुरलीधर. तर ते संन्याशींनी ते विग्रह पद्मावतींना दिले होते.
की तुम्ही काय करा, ह्या विग्रहांची सेवा करा आणि या विग्रहांच्या रूपामध्ये तुम्हाला नित्यानंदांचं काय दर्शन होईल. आणि मग पद्मावती त्याप्रमाणेच नेहमी त्या विग्रहांच्या समोरच बसून असायच्या आणि एकटक त्या विग्रहांच्या मुखाकडे पाहायच्या. आपण ते विग्रह अजून पण आहेत, आपण एका जाणार आहोत, ते विग्रह दर्शनासाठी आहेत. आणि त्यांना त्या मुरलीधरांच्या विग्रहामध्ये नित्यानंदपूरचं मुख दिसायचं. मुरलीधर म्हणजे स्वयंकृष्णच आहेत. आणि अशा पद्धतीने 3 महिने गेले आणि हाडाई पंडितांची ती काय झाली पाका, ती फार आसक्त होते ना, तर ते आत बसलेले असायचे दोघेजण आणि अचानक उठायचे आणि पळत पळत दरवाजाकडे यायचे आणि काय म्हणायचे, निमाई तू परत आलास, किती चांगलं झालं, ये म्हणायचे. आणि परत आत यायचे आणि पद्मावतीनं म्हणायचे की पहा आपला निमाई परत आलेला आहे, त्याला भोजनासाठी काहीतरी बनव असतील म्हणायचे. पण तो कोणी आलेलं नसायचं. मग अशा पद्धतीने एकदम वेडसर पद्धतीने म्हणजे भौतिक दृष्टीने पाहिलं तर वेड्यासारखी त्यांची स्थिती झाली. पण तो पुन्हा तेच आहे. भगवान त्यांना काय देत आहेत, त्या विप्रलंब प्रेमाचा दिव्य अनुभव देत आहेत. वैदिक ग्रंथामध्ये नंद महाराज किंवा यशोदा मातांच्या स्थितीबद्दल पण असंच बोललेलं आहे. यशोदा माता पण वेड्यासारखेच झालेल्या होत्या. मग भगवंत हे आपल्या भक्तांना दिव्य प्रेमभाव देण्यासाठी करतात. मग 3 महिन्यानंतर काय झाले, 3 महिन्यानंतर हाडाई पंडितीन पद्मावती दोघांनी पण ध्येय त्यागला. ध्येय त्यागला हा शब्दापेक्षा म्हणण्यापेक्षा ते भगवंताच्या लीलेमध्ये प्रवेश केले. जसं दशरथ महाराजांनी प्रभू रामचंद्राच्या विरामध्ये ध्येय त्यागला. मग आपल्याला वाटेल की किती दुःख झालं. नाही, दशरथ महाराज आता मूळ अयोध्या धामामध्ये प्रवेश केले. तिथं त्यांनी सानिध्य प्राप्त केलं प्रभू रामचंद्रांचं, कारण त्यांना तो विरह सहन झाला नाही. इथंच हाडाई पंडित आणि पद्मावतींनी पुन्हा म्हणजे आपलं अंतर्धान लीला केली. मग आता निमाई कुठे गेले होते बरं त्यावेळेला, तर आता ते जे संन्यासी आले होते त्या संन्याशांचा पुढे कुठे उल्लेख नाही आहे. निमाई म्हणजे माफ करा, निमाई पंडित नाही, नित्यानंद कुठे गेले, तर नित्यानंद कुठे गेले, कुठे कुठे भ्रमण केले ह्याचा उल्लेख आहे, पण त्याच्या संन्यासांचा उल्लेख नाही आहे. कारण ते संन्यासी भगवंताच्या इच्छेनेच आले होते. भगवंताचं कार्य पूर्ण झालं ते म्हणजे 1 चक्रग्रामला त्यागून पुढे जाणं ते झालं. त्याच्यानंतर त्या संन्यासांचा रोल संपला. ते कुठे काहीच उल्लेख नाही. आणि पुढे मग चैतन्य भागवतमध्ये वृंदावनदास ठाकूर लिहितात की मग नित्यानंद पुढचे 20 वर्ष पूर्ण भारतातल्या वेगवेगळ्या तीर्थक्षेत्राचे भ्रमण करतात. आणि ते पूर्ण विस्तारित वर्णन केलेलं आहे. उत्तर भारतापासून दक्षिण भारतपर्यंत सर्व वेगवेगळे तीर्थक्षेत्र. मग बद्रीनाथ आहे, केदारनाथ आहे, त्याचं खाली मथुरा वृंदावन आहे, द्वारका आहे. त्याच भ्रमणामध्ये नित्यानंद पंढरपूरला पण आलेले आहेत. आणि त्याच्यानंतर खाली दक्षिण भारत करत मग रामेश्वर आहे, कन्याकुमारी आहे, कर्नाटकमध्ये हम्पी आहे, असं भरपूर वर्णन आहे. असं सर्व ठिकाणी भ्रमण त्यांनी केलेलं आहे. किती वर्ष, जवळजवळ 20 वर्ष अवधूत वेशामध्ये. अवधूत म्हणजे काय की संन्यासांचा पण पुढचा स्तर, संन्यासी त्यांचा पण काहीतरी नियम आहेत, पण अवधूत म्हणजे असा वैरागी व्यक्ती की तो काहीच शास्त्रांच्या नियमांचं पालन करत नाही. म्हणजे नियमांचं पालन करत नाही याचा अर्थ ते फार कठीण आहे म्हणून पालन करत नाही असं नाही. ते भगवंताच्या चिंतनामध्ये इतके रमून गेलेले असतात की ते शास्त्रातील काही नियमांचं पालन करण्याची पण त्यांना आवश्यकता नाही. अशा अवधूत स्थितीमध्ये त्यांनी भ्रमण केलं पूर्ण भारतामध्ये 20 वर्ष. आणि मग भ्रमण करत करत ते कुठे आले, मथुरा वृंदावनमध्ये आले. मग पाहता चैतन्य महाप्रभू किती वर्षाचा, नित्यानंद प्रभू किती वर्षाचे असताना प्रकट झाले होते, 12 वर्षाचे असताना. आणि 12 वर्षाचे असताना नित्यानंद प्रभू तिथून 1 चक्रग्राममधून बाहेर पडले. आणि आता जवळ पुढे 20 वर्ष त्यांनी भ्रमण केलं. म्हणजे त्यांचे नित्यानंद प्रभूंचे आता 32 वर्ष झाले होते आणि चैतन्य महाप्रभूंचे किती वर्ष झाले आता, मग 20 वर्ष झालेले आहेत. हां कळलं. म्हणजे चैतन्य महाप्रभू जेव्हा जन्मले तेव्हाच नित्यानंद प्रभू इथून बाहेर पडलेले आहेत. आणि 20 वर्ष भ्रमण केलं म्हणजे चैतन्य महाप्रभू 20 वर्षाचे झाले. आणि आता पहा, मग आता चैतन्य महाप्रभू नित्यानंद प्रभूंच्या मिलनाचा प्रसंग येतो. त्याच्या आतून आपण थोडक्यात हे थोडं जाणू शकतो की भगवंताचा लीला कर्म काय आहे. आता बाललीलेपर्यंत आपण परवा ऐकलं की भगवंताने त्या ब्राह्मणाचा उद्धार केला. चैतन्य महाप्रभूने ब्राह्मणाला दर्शन दिलं, त्याचे भोग 2 वेळा उष्टे केले, ते आपण लीला ऐकली तर पण ऐकली. त्याच्या पुढे आणि बरेच लिहिले आहेत. आपल्याला झाला तर उद्याचा 1 दिवस राहिला आपला है ना, तर काही बरेच सांगता येणार नाही. तर आपण नुसता सूत्ररूपात सांगू शकतो.
तर मग काय होतं, त्या ब्राह्मणाला कृपा केल्यानंतर मग पुढे चैतन्य महाप्रभूंचं नामकरण होतं, चूडाकरण होतं, त्यांचा अक्षरज्ञान म्हणजे काय म्हणतात त्याला उपनयन संस्कार होतात, ते शाळेला पण जाऊ लागतात चैतन्य महाप्रभू. त्यानंतर मग शाळेला जात असताना ते किती खोडकर लीला करत होते. गंगेच्या किनारी जाऊन सर्व गंगेच्या किनारी येणाऱ्या लोकांना, स्नान करणाऱ्या लोकांना भरपूर सत्वायचे, तरुण मुलींना पण सत्वायचे, कारण कृष्ण भावनेमध्ये आहेत, ते कृष्ण स्वयं कृष्णच आहेत. आणि ते सर्वजण म्हणजे वयस्कर पुरुष आहेत, स्त्रिया आहेत, तरुण मुली आहेत, त्या सर्वांनाच सत्वायचे. आणि ते जगन्नाथ मिश्रांकडे येऊन तक्रार करायचे. आणि जगन्नाथ मिश्रा चैतन्य महाप्रभूंना निमाईला दंडित करण्यासाठी मग काठी घेऊन त्या किनाऱ्यावर जायचे. ह्या 3 लीला आहेत. आणि निमाई पंडित मग तिथून पाहून आणि पुन्हा घरी बरेच असे वर्णन आहे. आणि त्यावेळेला तिथं म्हणलेलं की मग हे जे तक्रार करायला चाललेले आहेत ते वरून तक्रार करत आहेत, पण तो आनंद आतून त्यांना चैतन्य महाप्रभू निमाई त्यांना सत्वत आहे, त्याचा आनंदच वाटत आहे. जसं भगवंत माखनचोर लीला करतात, गोपींचं वस्त्र आणलेलं करतात, त्या पण ही लीला आहेत. त्याच्यानंतर पुढे मग लीला आहे की मग विश्वरूप आहेत. विश्वरूप म्हणजे कोण? चैतन्य महाप्रभूंचे मोठे भाऊ, ते संन्यास घेऊन निघून जातात. कारण विश्वरूपाचं वैराग्य पाहून विश्वरूप अद्वैताचार्यांच्या घरी जात आहेत, सारखं भक्तीच्या त्यांच्यासोबत भक्तीचं कार्य करत आहेत, त्याला भौतिक कार्यामध्ये काहीच रुची नाही. जगन्नाथ मिश्रा त्यांची पत्नी सचीमाता फार घाबरतात आणि म्हणतात की असं लगेच लग्न केलं पाहिजे. आणि ते मुलगी शोधत असतात, हे पाहून विश्वरूप पण काय करतात, नाही म्हणतात, आता आपण लगेच बाहेर पडलं पाहिजे. आणि विश्वरूप एक दिवस कोणाला न सांगता घरातून निघतात संन्यास घेण्यासाठी. आणि त्यानंतर मग जगन्नाथ मिश्रा फार दुःखी होतात, सचीमाता पण फार दुःखी होतात. आणि चैतन्य महाप्रभू तेव्हा शांत होतात, तिकडं म्हणजे खोडकरपणा बंद करतात. कारण आता भाऊ निघून गेला, आपल्या मातापिता फार दुःखी आहेत. मग चैतन्य महाप्रभू काय करतात की मग थोडं खोडकरपणा कमी करून आपल्या आईवरला मातापितांचा सांत्वना करतात. परंतु जगन्नाथ मिश्रांना एवढं दुःख झालं होतं, त्या दुःखामध्ये जगन्नाथ मिश्रा अंतर्धान होतात, ध्येय त्यागतात, त्यांचा मृत्यू होतो. मग चैतन्य महाप्रभू आणखीन मोठे होतात आणि जरा मोठे झाले. मग आता शिक्षण घेत आहेत, तर त्या शिक्षणामध्ये ते व्याकरणाचे शिक्षक बनतात आणि फार विद्वान म्हणजे ज्ञाते बनतात. आणि मग त्यांची विद्यारस किंवा उद्दंड लीला सुरू होते. आणि ते म्हणजे काय की नवदीपमधले जे काही विद्वान लोक आहेत त्यांना आव्हान करायचं आणि शास्त्रावर त्याला पराजित करायचं, हे सर्व सुरू होतं. आणि त्याच वेळेला भक्त मग भगवंतांना प्रार्थना करत होते, अद्वैताचार्य किंवा शिवास ठाकूर किंवा निमाईंना भक्त बनवा, हे आपण चर्चा केलेली आहे. आणि मग जगन्नाथ मिश्रांचं देह त्याग झाल्यानंतरची ही थोडी लीला आहे. आणि त्याच्यानंतर एक वेळेला मग भगवंत गयाला जातात त्यांचं श्राद्धविधी करण्यासाठी. आणि तिथं ईश्वरपुरींना भेटतात आणि त्यांच्याकडून दीक्षा घेतात. आणि परत आल्यानंतर भक्ती जे आचरण आहे ते सुरू करतात. आणि मग आपण चर्चा केली की मग शिवास ठाकूरांना जाऊन कसं ते दृष्टांत देतात आणि सर्व मग पार्षद आनंदित होतात. आणि शिवास ठाकूरांच्या अंगणामध्ये कीर्तन सुरू होतं, रात्रीचं कीर्तन. आणि मग काल आपण पाहिलं की अद्वैताचार्यांना मग कसं बोलवलं जातं शांतीपूरमध्ये, आणि अद्वैताचार्यांना पण त्याच्यामध्ये सम्मिलित केलं जातं. मग त्याच्या अगोदर आता नित्यानंद प्रभू कुठे पोचलेले आहेत? 20 वर्ष भ्रमण करत करत, तीर्थक्षेत्र भ्रमण करत ते मथुरा वृंदावनमध्ये पोचलेले आहेत. आणि आता तिकडे चैतन्य महाप्रभूंनी काय केलेलं आहे की गयेतून परत येऊन संकीर्तन आंदोलनाची सुरुवात केलेली आहे. आणि आता नित्यानंद प्रभू हृदयातून जाणतात की माझ्या प्रभूने त्यांचं जे अवतार कार्य सुरू केलेलं आहे आणि आता मला कधी पण त्यांचं बोलावणं येऊ शकतं त्यांच्या कार्यामध्ये सहभाग घेण्यासाठी, परंतु त्यांच्याकडून बोलवणं आल्याशिवाय जाणं योग्य नाही. म्हणून नित्यानंद प्रभू 20 वर्षे वेगळ्या ठिकाणी भ्रमण करत शेवटी वृंदावन मथुरेवर पोचतात, मथुरा वृंदावनमध्ये, आणि तिथंच काही कालावधीसाठी वास करतात. वृंदावनाच्या वेगळ्या वनामध्ये भ्रमण करतात. आणि कोणत्या भावनेमध्ये? गोप बालकच्या भावनेमध्ये. कारण ते बलराम जे आहेत स्वतः गोचारण लीला केलेलं आहे कृष्ण लीलेमध्ये त्यांनी. तर मग वृंदावनमध्ये वनामध्ये फिरत असताना ते गोचारण करणाऱ्या मुलांसोबत एका छोट्या बालकाप्रमाणे आदानप्रदान करतात. गोचारण लीलेमध्ये भरपूर ते आनंदाचा अनुभव आस्वादन करतात. आणि मग इथं चैतन्य महाप्रभू पण आता विचार करत आहेत की सर्वजण आले, म्हणजे अद्वैताचार्य प्रभू नंतर आले, पण शिवास ठाकूर आहेत, हरिदास ठाकूर आहेत, मुरारी गुप्ता आहेत,
पुंडलिक विद्यानिधी आहेत, आचार्य नंदन आहेत, नंदनाचार्य आहेत, सर्वजण आता एकत्र होऊन कीर्तनामध्ये होत आहे, सवयी झालेल्या आहेत. परंतु आता अजून माझे नित्यानंद आले नाहीत. आता चैतन्य महाप्रभू नित्यानंदपूर्वी कधी भेटले होते का? त्यांना ओळख पण होती का एक चक्रग्राममध्ये कोण नित्यानंद नावाचा व्यक्ती आहे, किंवा तो भ्रमण करत कुठं तर आलेला आहे, किंवा नित्यानंद पुन्हा पण चैतन्य महाप्रभूंच्याबद्दल काही माहीत होतं का? म्हणजे बाह्यकारी दृष्टिकोनातून. परंतु त्यांचं नातं बाह्यकारी दृष्टिकोनातून नव्हतं, त्यांचं नातं अंतर्हृदयातून होतं. त्यांना काय असं बाकीच्या बाह्यकारी आदानप्रदानाची आवश्यकता नव्हती. पण चैतन्य महाप्रभू तिथं मनोमन विचार करतात की माझे नित्यानंद प्रभू आता केव्हा येतील. आणि जसं नवदीपमध्ये ते विचार करतात तसं नित्यानंद पुन्हा इथं हृदयातून आपले प्रभू आपल्याला आता बोलवत आहेत असं त्यांना जाणीव होते. आणि नित्यानंद प्रभू मग तिथून निघतात वृंदावनवरून आणि कुठे येतात? नवदीप मायापूरमध्ये. आणि फार सुंदर प्रसंग आहे चैतन्य भागवतमध्ये. तर पहा, मग आता चैतन्य महाप्रभू रोज शिवास अंगणामध्ये कीर्तन करत आहेत रात्रभर सर्व पार्षदांना घेऊन ते. आणि एक दिवस म्हणजे नित्यानंद प्रभू नवदीप मायापूरमध्ये पोचायच्या 3-4 दिवस अगोदर अशा एक दिवशी चैतन्य महाप्रभू सर्व भक्तांना एकत्रित करून म्हणतात, काय म्हणतात पहा, अरे भाई दिन दुई तिनेर भीतरे कोण महापुरुष एक आशिवे येथारे. महाप्रभूंनी अगोदरच सांगितले होते की हे बंधूंनो 2-3 दिवसात कोणीतरी महापुरुष येथे येणार आहे. सभाकार स्थाने प्रभू कहे आपने आजी आम्ही अपरूप देखुलू सपने. तर चैतन्य महाप्रभू म्हणतात की आजच मी सकाळी एक स्वप्न पाहिलेलं आहे. म्हणजे 2-3 दिवसापूर्वी चैतन्य महाप्रभूंनी हे सांगितलं की 2-3 दिवसामध्ये कोणतर महापुरुष इथे येणार आहे. आणि ज्या दिवशी ती घटना घडणार होती त्या दिवशी चैतन्य महाप्रभू पुन्हा भक्तांकडे आले आणि भक्तांना काय म्हणाले की आज सकाळी मी एक फार सुंदर म्हणजे फार अद्भुत स्वप्न पाहिलं. आणि त्या स्वप्नामध्ये मी काय पाहिलं की एक फार सुंदर रथ आमच्या घरासमोर आलेला आहे. आणि तो रथ असा होता की जगात तेवढा सुंदर रथ कुठेच नसणार आहे. आता असा तो सुंदर रथ होता. आणि त्या रथावर एक फार सुंदर ध्वज फडकत होता. आणि त्या ध्वजावर काय कशाचं चिन्ह होतं? ताल वृक्षाचं चिन्ह होतं. तर हे कशाचं प्रतीक आहे? बलरामजीच्या रथाचं प्रतीक आहे. भगवान श्रीकृष्णाच्या रथावर जे ध्वज असतो त्याच्यावर कशाचं चिन्ह असतं? हनुमानजीचं नाही, ते अर्जुनाच्या चक्राचं चिन्ह असतं किंवा गरुडींचं पण चिन्ह असतं. परंतु बलरामजींच्या रथावर जे हे आहे ध्वज आहे त्याच्यावर ताल वृक्षाचं चिन्ह आहे. कारण ताल वृक्षाचं जे फळ आहे ते बलरामजींना फार प्रिय आहे. म्हणून धेनुकासुराचा वध करून सर्व गोपसखांना ताल वृक्षाची फळं खाण्याचं बलरामजींनी काय केली होती? म्हणजे संधी दिली होती. ताल वृक्षाचं झाड त्यांच्या ध्वजावर आहे. मग चैतन्य महाप्रभू म्हणतात की तो फार सुंदर रथ होता, त्याच्यावर फार सुंदर ध्वज होता आणि त्याच्यावर काय होता? ताल वृक्षाचं चिन्ह होतं. आणि त्या रथामध्ये मी पाहिलं स्वप्नामध्ये की फार एक सुंदर धिप्पाड पुरुष होता. आणि त्याच्या एका हातामध्ये गदा होती, ती त्यांनी खांद्यावर पकडली होती. आणि दुसऱ्या हातामध्ये एक वेताची काठी होती आणि त्या काठीला फुटकं मडकं बांधलेलं होतं. कारण हे लहान मुलांचं बलरामजी असे खेळत होते ना वृंदावनमध्ये, लहान मुलं गोप बालकाच्या लीलेमध्ये बांधलेलं होतं. आणि तो म्हणजे इतका धिप्पाड होता परंतु तो थोडाही स्थिर उभा नव्हता. जणू काही फार नशेमध्ये आहे अशापणे तो धुंदीमध्ये डोलत होता. परंतु ही नशा कशाची होती? ही कृष्ण प्रेमाची नशा होती. कारण ते कोण होते? स्वयं बलराम होते. पुढे चैतन्य महाप्रभू म्हणतात. तर चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये किंवा नित्यानंद प्रभूंच्या लीलेमध्ये हे पुन्हा पुन्हा वर्णन येतं की भौतिक लोक भौतिक मदिरा पान करून नशा करतात, परंतु जे भक्त असतात ते भक्त हरिनामाचा उच्चारण करून त्या नशेमध्ये नेहमी धुंद असतात. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि खरोखर धुंदीचा लक्षण पण दिसतं भक्तांमध्ये. जसं एखादा नशा केलेला व्यक्ती असतो, फार धुंदीला असतो, तो पण चालताना कधी सरळ चालत नाही, इकडे तिकडे भेलकंडत असतो, कधी खाली पडतो, उठतो, कधी अचानक काहीतरी बोलू लागतो, हसू लागतो, ओरडू लागतो. करतात ना नशा, म्हणजे भौतिक नशा करणारे लोक.
तुम्ही पाहिला ना सर, आम्ही ग्रामीण भागात बरंच पाहिलेलं आहे. ज्यांनी ग्रामीण भागात राहतात त्यांना अनुभव असेल है ना. आणि वादविवाद चालू झाला तर काय विचारायला नको मग है ना. तर मग परंतु आणि भक्त पण तसेच, भक्तांचा भाव तसाच असतो. चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये काय वर्णन आहे की ते कीर्तन करत आहेत आणि त्या कीर्तनामध्ये ते सर्व उभे राहत नाहीत, खाली पडत आहेत, गडाबडा लोळत आहेत, उड्या मारत आहेत, खाली आणि पुन्हा पडत आहेत, अचानक हसत आहेत, अचानक रुदन करत आहेत, अचानक मोठमोठ्या गर्जना करत आहेत. हे सर्व वर्णन आहे. तर हे पण एक नशेचंच लक्षण आहे, परंतु हे दिव्य नशा आहे. आणि त्या नशेमध्ये ते बलरामजी किंवा नित्यानंद डोलत आहेत. तर चैतन्य महाप्रभू मग ते म्हणतात की तो व्यक्ती होता, तो व्यक्ती अजिबात स्थिर नव्हता, तो फार चंचल स्थिती होती त्याची. आणि त्याने निळी वस्त्रे परिधान केली होती, त्याच्या डोक्यावर निळ्या रंगाचा सुरेख फेटा बांधलेला होता. कारण नित्यानंद प्रभू नेहमी कोणता वेश परिधान करतात? नीलांबर. चैतन्य महाप्रभू किंवा कृष्ण पितांबर आहेत आणि बलराम आणि नित्यानंद प्रभू नीलांबर आहेत. आणि त्यांच्या एकाच कानामध्ये एक कुंडल होतं, एका दुसऱ्या कानात नव्हतं. अशा पद्धतीने तो व्यक्ती होता. एकंदरीत सर्व रूपावरून तो हलधर भगवान बलवान आहे अशी मला वाटत होते, असं चैतन्य महाप्रभू म्हणतात. स्वप्नामध्ये हे मी पाहिलं. आणि तो धिप्पाड व्यक्ती त्या रथामध्ये बसून त्या स्थितीमध्ये काय म्हणत होता? पुन्हा पुन्हा एकच वाक्य बोलत होता, हे निमाई पंडिताचे घर आहे ना, हे निमाई पंडिताचे घर आहे ना. अशापर्यंत ते पुन्हा पुन्हा 10-20 वेळा ते जे आहेत ते उच्चारण करत होते. पहा, त्याने महान अवधूतासारखा वेश परिधान केला होता. तो मोठा शक्तिशाली आणि तेजस्वी होता. असा शक्तिशाली पुरुष मी यापूर्वी कधीच पाहिला नाही. त्याला पाहून मी संभ्रमित झालो आणि आपण कोण आहात असे मी त्याला विचारले. हे प्रसंग कुठे चालू आहे? सर्व स्वप्नामध्ये चालू आहे. आणि मी स्वप्नामध्ये त्यांना आपण कोण आहोत असं विचारलं, असं चैतन्य महाप्रभू त्यांच्या पार्षदांना सांगत आहेत. त्यावेळेला तो हसून म्हणाला, आपण माझे बंधू आहात आणि मीही तुमचा बंधू आहे. लवकरच आपला परिचय होईल असे ते मला म्हणाले. त्यांचे शब्द ऐकून मला अपार आनंद झाला. मी पण स्वतःला त्यांचा भाऊ समजू लागलो. असे सांगत असतानाच महाप्रभूची बाहेरसुद्धा हरपली आणि हलधर बलरामाच्या भावामध्ये ते जोरजोरात गर्जना करू लागले. पहा, आता चैतन्य महाप्रभू त्यांच्या पार्षदाला सांगत आहेत की असंच मला स्वप्न पडलं आणि तो धिप्पाड व्यक्ती आला होता आणि त्याला पाहून मला निश्चित वाटतं की ते कोण आहेत? हलधर बलराम आहेत. आणि ते मला सगळ्यांना विचारत होते निमाई पंडिताचं घर कुठं आहे. आणि मी जेव्हा त्यांना विचारलं तुम्ही कोण आहात, तर मी तुमचा भाऊ आहे आणि लवकरच आपली भेट होईल असं त्यांनी म्हणाले. आणि हे सांगता सांगता चैतन्य महाप्रभूच बलरामजींच्या आवेशामध्ये गेले. आता चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये आपण जर वाचाल चैतन्य भागवतमध्ये, तर श्रीवास अंगणामध्ये जेव्हा जेव्हा ते कीर्तन करत होते, बऱ्याच वेळेला भगवंताच्या वेगवेगळ्या अवताराच्या भावामध्ये ते जात होते. कधी विष्णू रूपाच्या भावामध्ये जाऊन विष्णूच्या सिंहासनावर बसायचे, कधी वरा रूपाच्या भावामध्ये जाऊन एकदा मुरारी गुप्ताच्या घरी भगवंत अचानक चैतन्य महाप्रभू वरा भगवंताच्या भावामध्ये गेले. आणि मुरारी गुप्ताच्या घरामध्ये एक पात्र होतं, त्याच्यामध्ये पाणी होतं, त्याने ते आपल्या दातामध्ये पकडून उचललं. जसं वरा भगवंतांनी काय केलं होतं? मूर्ती उचलली होती. आणि मुरारी गुप्ताला म्हणाले की हे मुरारी गुप्ता, कर माझी पूजा कर, माझी स्तुती कर. मग भगवंत असे मध्ये मध्ये आवेशामध्ये येत होते. एकदा शिवास ठाकूर त्यांच्या घरामध्ये नरसिंह शिला होती, त्या शिलेची उपासना करत होते. आणि चैतन्य महाप्रभू येतात आणि त्या नरसिंह शालिग्राम शिलावर पाहतात आणि चैतन्य महाप्रभू अचानक नरसिंहच्या आवेशामध्ये येतात. आणि त्यांच्या गर्भघरामध्येच एक गदा ठेवली होती, ते उचलून नरसिंह भगवंतापर्यंत जोरात गर्जना करत, मी नरसिंह आहे, तो कुठे आहे हिरण्यकशिपू असं म्हणत जोरात गर्जना करू लागतात. आणि क्रोधाने इकडे तिकडे पोहू लागतात. आणि भक्त त्यांचा आवेश पाहून घाबरून पोहू लागतात. तर भक्तांच्या मागे लागतात ते, आणि भक्त म्हणजे घाबरून इकडे तिकडे पळत आहेत. आणि अशा पद्धतीने नरसिंह भगवंताच्या आवेशामध्ये येतात. आणि काही वेळानंतर शांत स्वतः होतात आणि शिवास ठाकूरांना म्हणतात, मी काही चुकीचं केलं का असं म्हणतात त्यांना. तर शिवास ठाकूर म्हणतात, नाही भगवंत, तुम्ही जे काही करता ते सर्व योग्यच असतं ना. कारण ते भगवंत चुकीच काय, नरसिंह ते आवेशाला ते चुकीच थोडीच होते, ते स्वयं नरसिंहच आहेत. मग तसं भगवंत वेगळ्या आवेशामध्ये येतात नेहमी. तर आत्ता इथं बलरामजींच्या बोलत असताना ते बलरामजीच्या आवेशामध्ये गेले. आणि मग काय म्हणू लागले पहा,
मद आन बली प्रभू डाके, हुंकार शून्य तेजेन दुई कर्ण फाटे. काय म्हणा, मद आणा असे ते ओरडू लागले. त्यांची गर्जना ऐकून दोन्ही कानाचे पडदे फाटल्यासारखे वाटत होते. कारण बलरामजींचं सर्वात मधुर म्हणजे प्रिय पेय कोणतं आहे? मधापासून बनवलेलं एक विशेष पेय आहे आणि ते बलरामजी नेहमी पित असतात. म्हणून आपण पाहिलं असेल, वृंदावनला आपण गेलो होतो आणि दाऊजींचं मंदिर म्हणून एक आहे वृंदावनच्या एका भागामध्ये, दाऊजी म्हणून. तिथं बलरामजींचे विग्रह आहेत फार सुंदर. वज्रनाभ कृष्णाचे जे पंतू होते त्यांनी स्थापित केलेले फार म्हणजे विशेष विग्रह आहेत. आणि त्या विग्रहांच्या मध्ये त्यांचे विग्रहांचं रूप कसं आहे की त्यांच्या एका हातामध्ये प्याला आहे, पात्र आहे. ते पात्र कशाचं आहे? त्या मधाचं आहे. ते काय असं व्यसनाचं काही हे द्रव्य नाही आहे, ते फार दिव्य पेय आहे आणि ते नेहमी पित असतात. आणि त्या पेयाने जसं ही भौतिक नशा होते तर भगवंताच्या बद्दलची आणखी प्रेम भावना वाढते. आणि नेहमी बलरामजी त्या नशेमध्ये त्यांचे डोळे लाल असतात. मग इथं चैतन्य महाप्रभू मद आणा म्हणून असं बलरामच्या आयुष्यामध्ये आले आणि एकदम ओढू लागले. आणि माझी गदा कुठं आहे, माझे हल कुठं आहे असं ओरडू लागले. आता शिवास ठाकूर आहे, सर्व हे आहेत. अद्वैताचार्य नाही, अद्वैताचार्य तिथं नव्हते, शिवास ठाकूर आहेत, इतर काही पार्श्व ते घाबरले. आता काय करायचं? मग शिवास ठाकूरांनी काय केलं, आत जाऊन जरा गंगेचं पाणी आणलं एका प्याल्यामध्ये आणि चैतन्य महाप्रभूंनी दिलं की महाप्रभू घ्या, हे मध तुम्ही म्हणताय मी तुम्हाला देत आहे. आणि चैतन्य महाप्रभू पण ते घेतात आणि ते पाषाण करतात आणि शांत होतात आणि त्याचा बलराम भाव नाहीसा होतो. मग अशा लीला चालू आहेत. आणि मग खरोखर काय होतं त्या दिवशी नित्यानंद प्रभू म्हणजे नवदीप मायापूरमध्ये पोहोचतात. कारण स्वप्न पडलेलं आहे सकाळी. आणि परंतु नित्यानंद प्रभू पण अद्वैत आचार्यांप्रमाणे कोणाच्या घरी थांबतात? नंदन आचार्यांच्या घरी. आपण काल चर्चा केली की अद्वैत आचार्यांना पण जेव्हा चैतन्य महाप्रभूंनी बोलवलं ते आले, परंतु माझे ईश्वरा मला काही चमत्कार दाखवतील मी विश्वास ठेवून असं म्हणतात. आणि नंदन आचार्यांच्या घरी थांबून काय म्हणतात रमाई पंडितांना की तुम्ही चैतन्य महाप्रभूंकडे जाऊन मी कुठे थांबले सांगू नका. मग नित्यानंद प्रभू पण नंदन आचार्यांच्या घरी थांबतात. आणि नंदन आचार्य पण नित्यानंद प्रभू त्यांच्याकडे आल्या त्यांना ओळखतात, हे कोण आहे? साक्षात बलराम आहेत. नंदन आचार्य त्यांचं स्वागत करतात, त्यांना आलिंगन देतात, त्यांच्यामधलं पण फार प्रेमाचं आदान प्रदान होतं. आणि शेवटी नित्यानंद प्रभू तिथं थांबतात आणि नंदन आचार्यांना म्हणतात की मी इथं आलेलो हे कोणाला सांगू नका. आणि मग चैतन्य महाप्रभू आता आपल्या पार्षदांना भेटून निघून गेले होते हे स्वप्नाचं सांगून पुन्हा सायंकाळच्या वेळेला सर्वजण एकत्र होतात. आणि चैतन्य महाप्रभू काय करतात? हरिदास ठाकूर आणि शिवास ठाकूरांना पुढे बोलवतात आणि म्हणतात मी ज्या महापुरुषाबद्दल बोललो होतो तो नवदीपमध्ये आलेला आहे, तुम्ही जावा सर्व नवदीपमध्ये शोध घ्या आणि त्या महापुरुषाला माझ्याकडे घेऊन या. मग आता जसं स्वप्नाबद्दल ऐकलं होतं हलदरच असणार आहेत असं चैतन्य महाप्रभू बोलले होते, तर भक्तांना पूर्ण खात्री झाली की आता बलरामजी येणार आहेत. आणि हरिदास ठाकूर शिवास ठाकूरांना जेव्हा असं सांगितलं जातं तर ते फार आनंदित होतात की आता आपल्याला बलरामजींचं दर्शन होणार, त्यांचा शोध घ्यायचा. त्या आनंदाने सर्व ठिकाणी शोध घेऊ लागतात. परंतु जवळजवळ 3 प्रहर ते शोध घेतात. 3 प्रहर म्हणजे किती? 9 तास झाले. आणि 9 तास झाले तरी पण त्यांना कुठे नित्यानंद प्रभू सापडत नाहीत. ते प्रत्येक भक्तांच्या घरी जातात, वैष्णवाच्या घरी जातात, एवढंच नाही तर नास्तिकांच्या घरी पण जातात, परंतु तिथं नित्यानंद प्रभू त्यांना सापडत नाहीत. एवढंच नाही तर बाजारामध्ये वेगवेगळ्या दुकानामध्ये पण चौकशी करतात, कुठेच त्यांना नित्यानंद प्रभू सापडत नाहीत. आणि मग हरिदास ठाकूर आणि शिवास ठाकूर पुन्हा परत येतात आणि चैतन्य महाप्रभू म्हणतात की महाप्रभू आम्ही सर्व ठिकाणी पाहिलं पण तुम्ही ज्या महापुरुषाबद्दल बोलतात ते आम्हाला कुठेच मिळाले नाहीत. मग हे ऐकून काय होतं? चैतन्य महाप्रभू हसतात आणि हसून काय म्हणतात? चला म्हणतात मी तुम्हाला नेतो ते कुठे आहेत त्या ठिकाणी. आणि चैतन्य महाप्रभू सर्व पार्षदांना घेऊन डायरेक्ट कोणाच्या घरी येतात? नंदन आचार्यांच्या घरी. आणि चैतन्य महाप्रभू जेव्हा म्हणतात चला आपण जाऊया, तर हे सर्व पार्षद ऐकल्यानंतर फार आनंदित होतात आणि सर्व जय जय म्हणून जय जयकार करू लागतात. कारण
ज्या बलरामजीबद्दल चैतन्य महाप्रभू बोलत होते आता स्वतः महाप्रभू त्यांच्याकडे आपल्याला घेऊन चाललेले आणि सर्व आनंदाने चैतन्य महाप्रभूंचे मागून चालू लागले. आणि चैतन्य महाप्रभू आता इकडे तिकडे कुठं सोडले नाही त्यांनी, डायरेक्ट ते नंदनाचार्यांच्या घरी गेले आणि घरामध्ये त्यांनी प्रवेश केला. आणि पहा आत्ता जो प्रसंग येणार आहे ह्या सृष्टीतला सर्वात मधुर आणि दिव्य प्रसंग आहे. सर्वांसाठी माहीत नाही मला, पण आमच्यासाठी तर, कारण मला तर वैयक्तिक हा जो प्रसंग आहे सर्वात प्रिय वाटतो की नित्यानंद पण चैतन्य महाप्रभूंच्या भेटीचा प्रसंग. कारण कोण आहेत हे दोघे? ते शाश्वत बंधू आहेत, कृष्ण आणि बलराम आहेत. आणि कृष्णलीलेमध्ये ते एकत्रच आहेत, पण तो कृष्णलीलाहून बरेच कालावधी झालेला आहे आता, है ना. धामामध्ये पण एकत्रच आहेत, पण त्याचा अवतरित होऊन जवळजवळ 20 वर्ष आणि चैतन्य महाप्रभू 20 वर्ष झालेले आहेत, नित्यानंद प्रभूंचं 32 वर्ष झालेले आहेत, एवढा त्यांचा वेळ आहे. त्यामुळे त्यांच्या भेटीमध्ये आपल्याला कळून येईल की त्यांचा किती दिव्य प्रेमभाव प्रकट होत आहे. आणि मग आता पहा, मी पुन्हा आज जरा वाचून दाखवतो थोडं, कारण ते सांगणं कठीण आहे न बघता. तेथे जाता सर्वांनी पाहिले की एक महान पुरुषरत्न तेथे बसले आहेत. त्यांचे तेज कोटी कोटी सूर्यासमान आहे. ते अलक्षित आवेशात बसले होते. कोणी आले असल्याची त्यांना जाणीव नव्हती. परिपूर्ण ध्यानामध्ये सुखाने मग्न होऊन ते सतत हसत होते. भक्तीमधील त्यांची प्रगत स्थिती पाहून जाणून श्री विश्वंभर प्रभूंनी शिष्यासहित त्यांना नमस्कार केला. मग विश्वंभर प्रभू म्हणजे कोण? चैतन्य महाप्रभू. कारण चैतन्य महाप्रभूंचं नाव काय ठेवलं होतं? विश्वंभर आहे ना. विश्वरूप त्यांचे मोठे व विश्वंभर. आणि बाकी निमाई, गौरहरी, गौरांग, गौर चंद्र अशी वेगळी नावं होतीच, पण तो म्हणजे डॉक्युमेंट म्हटलं नाव काय होतं? विश्वंभर. बायोडाटा म्हटलं, कारण ते निलांबर चक्रवर्तीने अधिकारीदृष्ट्या नाव ठेवलं होतं. मग म्हणून बऱ्याच वेळेला चैतन्य महाप्रभूंच्या लीलेच्या वर्णनामध्ये म्हणजे चैतन्य भागवत किंवा चैतन्य चरितामृतमध्ये बऱ्याच वेळेला विश्वंभर हे नाव येतं. तर आपण समजायचं नाही विश्वंभर कोण आले तर मध्येच ते आहे ना. गौरांग महाप्रभू, चैतन्य महाप्रभू बऱ्याच वेळा ऐकले विश्वंभर म्हणजे कोण आले, तर विश्वंभर म्हणजे कोण आहेत? स्वयं गौरांग महाप्रभू आहेत. मग गौरांग महाप्रभूंनी आणि सर्व पार्षदांनी नित्यानंद प्रभूंना प्रणाम केला. का? कारण नित्यानंद प्रभू मोठे भाऊ आहेत त्यांचे. आणि एवढंच नाही तर बाहेरकरी दृष्ट्या नित्यानंद प्रभू त्यांना गौरांग महाप्रभूंना गुरुप्रमाणे आहेत. कारण नित्यानंद प्रभू हे माधवेंद्रपुरींचे शिष्य होते, जे माधवेंद्रपुरी चैतन्य महाप्रभूंच्या गुरूंचे, ईश्वरपुरींचे गुरु होते. परंतु लीलेमध्ये नित्यानंद प्रभू नेहमी एका सेवकाप्रमाणे सेवा करत आहेत भगवंतांची, चैतन्य महाप्रभूंची. परंतु आता इथं पहिल्या भेटीला चैतन्य महाप्रभू प्रणाम करतात आणि सर्व पार्षद त्यांना प्रणाम करतात. पुढे काय म्हणलेलं आहे पहा. संभ्रमित होऊन सर्वजण उभेच राहिले. कोणाला काही बोलणे सुचत नव्हते, कारण सर्वांना काय बोलायचं, दोघांचं काय चालू आहे आदान प्रदान. बाकी सर्व फक्त पार्षद पाहत आहेत बाजूने. आणि पहा ते चित्र आपल्या डोळ्यासमोर आणा. एक फार मोठा महल आहे, फार मोठा असा महलाच्या मधला कक्ष आहे. कक्ष म्हणजे ते कोणतं ठिकाण होतं? जसं आपल्या जुने वाडे होते तर चारी बाजूने रूम्स आहेत आणि मध्ये काय असायचं पटांगण किंवा असं बघितलं असेल आपण, तसं ते ठिकाण होतं. आणि त्या ठिकाणी नित्यानंद प्रभू बसले होते. तर पहा नित्यानंद प्रभू आहेत, चैतन्य महाप्रभू समोर येऊन दंडवत प्रणाम करत आहेत. ते उभे राहिले, बाकी सर्व पार्षद चारी बाजूने उभं राहून फक्त पाहत आहेत की आता काय यांच्यामध्ये होतं. मग ते पाहत आहेत. आणि पुढे म्हणलेलं आहे महाप्रभू श्री विश्वंभर समोर उभे होते. आपल्या प्राणनाथांना श्रीमन नित्यानंदाने ताटका ओळखले. मग नित्यानंद प्रभूंनी पण चैतन्य महाप्रभूंना बघितलं आणि बघताच नित्यानंद प्रभूंनी गौरांग महाप्रभूंना ओळखलं. का ओळखणार नाही? ते शाश्वत संगी आहेत. आणि परंतु एवढ्या वर्षानंतर बघत आहेत त्यांनी ओळखलं. विश्वंभर प्रभू साक्षात कामदेवासमान दिसत होते. दिव्य गंध माला आणि वस्त्रे त्यांनी धारण केली होती. त्यांच्या उज्ज्वल देहकांतीसमोर सोन्याचे तेज देखील फिके होते. त्यांच्या या दर्शनाची लालसा चंद्रालाही होती. त्यांच्या दाता इतके सुंदर मोठी कुठे सापडणार. त्यांचे सुंदर केस संभार पाहून तर लोकांची शुद्ध हरपत होती. त्यांचे सुंदर विस्तीर्ण आणि लालसर दोन्ही नेत्र पाहिल्यावर असा प्रश्न पडत होता की कमलपुष्पे आहेत का. गुडघ्यापर्यंत लांब भुजा, रुंद छाती, त्यावर पांढरे शुभ्र यज्ञोपवीत असे चैतन्य महाप्रभू शोभून दिसत होते. म्हणजे चैतन्य महाप्रभूंचे वर्णन आहे. आणि हे दर्शन कोणी केलं? नित्यानंद प्रभूंनी. आणि इथं काय लिहिलेलं आहे पहा.
रस नाय लेहे जेन दर्शने पान, भुजे देन आलिंगन नाशिकेय घ्राण. पाक वाचताना पण किती मधुर वाटतं नाही ना. म्हणून प्रभुपाद म्हणाले की एक दिवस भविष्यामध्ये अशी वेळ येईल की पूर्ण जगातली लोक बंगाली भाषा शिकण्याचा प्रयत्न करतील, कारण एवढं मधुर चैतन्य भागवत आहे. त्या मधुरतेचा अनुभव घेण्यासाठी लोक बंगाली भाषा शिकतील. आपण मला कोण पूजी शिकणार आहे, तर त्याची सुरुवात म्हणून एक उदाहरण आपण पाहू शकतो. ते म्हणजे कोण आहेत? परमपूज्य जयपताका स्वामी महाराज है ना. तेच अमेरिकेचे आहेत. मायापूरमध्ये भगवंत प्रभुपादांनी त्यांना सेवा दिली, तर त्यांना पूर्ण अशी बंगाली बोलतात. आम्ही ऐकलं आहे. आता ॲक्सेंट असतो ना, म्हणजे एखादा मराठी व्यक्ती इंग्लिश बोलू लागला तर कळतं की हा मराठी आहे ना. हिंदी बोलणार तर कळतं लगेच है ना ॲक्सेंट. पण तू कुठली आता एखादा इंग्लिश व्यक्ती हिंदी बोलला तर त्याचं ट्युनिंग वेगळी असते. पण तू जे जयपताका महाराज बंगाली बोलतात तर एकदम बंगाली लोकल व्यक्तीप्रमाणे त्यांची ट्युनिंग असते. आणि प्रभुपादांनी त्यांना त्याच वेळेला म्हणले होते की जयपताका कोण आहे? जयपताका कोण आहे? हा चैतन्य महाप्रभूंचा नित्य पार्षद आहे. हरी बोल. परमपूज्य जयपताका स्वामी महाराज की. आपल्याला तर अजून दर्शन नाही झालं. बघूया कोणाला झालं का दर्शन या दरम्यान? पहिला महाराज त्यांनी जरा येत असतात. बघूया उद्या आपण प्रार्थना करू दर्शन जर आपल्याला घडलं, किंवा बघूया मी विचारतो आपल्याला दर्शनाला जाता आलं तर हां त्यांचा वेळ काढून है ना. फार विशेष कृपा होईल आपल्याला. तर मग हे मी काय किती मधुर वाटतं वाचताना बंगाली. तर पुन्हा वाचतो पहा. रस नाय लेहे जेन दर्शने पान, भुजे जेन आलिंगन नाशिकेय घ्राण. त्याचा अर्थ आहे आपल्या नेत्ररूपी जीवेने महाप्रभूंच्या रूप माधुर्याचे नित्यानंद प्रभू पान करू लागले. आपल्या भाऊने प्रभूंना आलिंगन देऊ लागले आणि नाकाने श्री अंगांचा सुगंध घेऊ लागले. म्हणजे याचा अर्थ समोर नाही आले, ते बसलेलेच आहेत, परंतु ते आपल्या नेत्ररूपी जीवाने चैतन्य महाप्रभूंच्या सौंदर्याचं पान करू लागले. कारण एवढं सुंदर रूप आहे आणि ते एकटक पाहतच आहेत नित्यानंद प्रभू चैतन्य महाप्रभूंचं रूप. आणि जणू काही ते आपल्या डोळ्यांना त्यांनी जीभ बनवलेली आहे आणि त्याच्या सुंदरतेचं अमृताचं ते पान करत आहेत. आणि मनोमनच चैतन्य महाप्रभू आणि चैतन्य महाप्रभू उभे आहेत, नित्यानंद प्रभू बसलेले आहेत, अजून ते जवळ पण आलेले आहेत, परंतु लांबूनच पाहूनच नित्यानंद प्रभूने आपल्या हृदयातूनच चैतन्य महाप्रभूंना आलिंगन दिलं. आणि एवढंच नाही, आपल्या नाकाने एक प्रकारे त्यांच्या अंगकांतीचा किंवा शरीराचा ते सुगंध घेऊ लागले, म्हणजे दुरूनच अशा पद्धतीने. अशा प्रकारे सर्व करताना नित्यानंद प्रभू स्तंभित झाले होते. ते काही बोलतही आणि करतही नाहीत. हे पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. आणि त्याच वेळेला चैतन्य महाप्रभू आता ते स्तंभित झालेत, काही बोलत नाहीत, हालत नाहीत, काहीच त्यांच्यामध्ये शरीरामध्ये हावभाव दिसत नाहीत. मग त्यावेळेला चैतन्य महाप्रभूंनी श्रीवास ठाकूरांना पुढे बोलवले आणि एक भागवतमधला एक विशेष श्लोक आहे तो बोलण्यास सांगितला. ज्या श्लोकामध्ये भगवंताच्या सुंदर रूपाचा वर्णन केलेलं आहे. भगवंत जेव्हा वृंदावनमध्ये गोचारण करत होते आणि त्यांना भोजन देण्यासाठी ब्राह्मण पत्न्या भोजन घेऊन येतात. पहिला भगवंतांनी गोपसखांना त्यांच्या पतींकडे पाठवत होतं, परंतु त्या ब्राह्मणांनी भोजन द्यायला नकार दिला. मग नंतर गोपसखा त्यांच्या पत्नीकडे जातात, तर त्या पत्नी फार आनंदित होऊन फार भोजन घेऊन येतात. आणि जेव्हा ते भोजन घेऊन येतात तेव्हा भगवंत एका झाडाला हात लावून उभे होते त्रिभंग ललित सिटीमध्ये. आणि त्यांचं पेहराव कसा आहे, त्यांच्या कानामध्ये एक फूल होतं, डोक्यावर मोरपंख आहे, हे असं वर्णन एका श्लोकामध्ये आहे भागवतमच्या. आणि त्या श्लोकाचं उच्चारण श्रीवास ठाकूर करू लागले. आणि जसं त्या श्लोकाचं उच्चारण करू लागले श्रीवास ठाकूर, तसं नित्यानंद प्रभू जे स्तब्ध बसले होते, डोळे उघडून फक्त एकटक पाहत होते, ते त्याच ठिकाणी मूर्छित झाले आणि धाड दिशी खाली पडले. बसलेले होते तर मूर्छितून खाली पडले. आनंदे मूर्छित हैला नित्यानंद राय, पड पड श्रीवासेर गौरांग शिकाय. आनंदाने मूर्छित झालेल्या नित्यानंद प्रभूंना पाहून गौरांग प्रभूंनी श्रीवासांना तो श्लोक पुन्हा पुन्हा वाचण्यास सांगितला. आता ते मूर्छित पडलेले आहेत, तर चैतन्य महाप्रभू श्रीवासांना सांगतायत की पुन्हा म्हणा, पुन्हा म्हणा. आणि श्रीवास ठाकूर तो श्लोक पुन्हा पुन्हा बोलत आहेत, ज्याच्यामध्ये सुंदर भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन आहे, कृष्ण रूपाचं. श्लोक सुनी कटोक्षणे हैला चेतन, तबे प्रभू लागिले न करीते क्रंदन.
तो श्लोक पुन्हा ऐकून नित्यानंद प्रभू शुद्धीवर आले आणि रडू लागले. आता शुद्धीवर आला नित्यानंद प्रभू आणि आता ते रुदन करू लागले त्या श्लोकांचं उच्चारण करून. कारण ज्या कृष्णांना पाहण्यासाठी ते आतुर झाले होते ते कृष्ण समोर आहेत आणि त्यांच्या रूपाचं आणखीन वर्णन केलं जात आहे. पहा, बलरामजींचं जे काही कृष्णांच्याबद्दल प्रेम आहे ना ते आपण कल्पनाच करू शकत नाही. जे दोघे भाऊ असतील ना ते जरा कल्पना करू शकतात की मोठा भाऊ लहान भावावर कसा प्रेम करतो, म्हणजे थोडा लहानपणी अनुभवला असेल है ना. तर खरोखर म्हणजे बलरामजीचा वेगळाच भाव आहे कृष्णांच्याबद्दल. आणि त्यामुळे आणि ते पण त्या बलरामजींच्या प्रेमाच्या भावाच्या घनतेमध्ये प्रवेश करण्यासाठी ना भरपूर आपल्याला साधना करावी लागेल. आणि बलरामजींच्या ज्या लीला आहेत वेगवेगळ्या कृष्णांच्या सोबत त्या पुन्हा पुन्हा सहन कराव्या लागतील. मग आपल्याला कळेल की बलरामजीचं काय प्रेम आहे कृष्णांच्या प्रती. आणि पहा, इथं ते प्रेम आपल्याला दिसत आहे की एवढ्या दिवसानंतर कृष्ण समोर आहेत गौरांग महाप्रभूंच्या समोर स्वरूपात. आणि त्यांच्यात सुंदर आणखी कृष्णलीलेच्या रूपाचं वर्णन केलं जात आहे. आणि त्यामुळे नित्यानंद प्रभू जे स्वयं बलराम आहेत ते आता त्या प्रेमाचा जे काही आनंद आहे ते धारण करू शकत नाहीत. ते मूर्छित झाले आणि पुन्हा शुद्धीवर आता रुदन करू लागले. आणि पुढं आणि काय काय स्थिती होते पहा. पुन्हा पुन्हा श्लोक सुनी बाळे उन्माद ब्रह्मांड भेदये हेन शूनिशियनाद. तो श्लोक वारंवार ऐकून त्यांचा प्रेमोन्माद वाढू लागला. त्यातून ब्रह्मांडाला भेदू टाकणारा शियनाद ते करू लागले. मग नित्यानंद प्रभू एवढ्या तीव्र भावामध्ये आले ते रडत आहेत. अचानक मोठ्याने गर्जना करू लागले, जो काही गर्जना ब्रह्मांडाला पण भेदून जाईल अशा पद्धतीने. आणि पुढे म्हणलेलं आहे अलक्षिते अंतरिक्षे पडये आषाढ सभे मने वाचे किंवा चूर्ण हैल हाड. अन्य लोकांना दिसणारही नाही इतक्या वेगाने ते आकाशात उड्डाण करू लागले. पहा आता काय स्थिती झालेलं आहे. मूर्छित झाले, रडू लागले, मोठ्याने गर्जना करू लागले. आता आकाशात अचानक उड्डाण करू लागले नित्यानंद प्रभू. आणि उड्डाण करून पुन्हा जमिनीवर पडत होते. ते पाहून त्यांच्या हाडांचा नक्कीच चुराडा झाला असणार असे सर्वांना वाटू लागले. पडत होते म्हणजे असं नाही की उड्या मारत आणि पायावर उभा आणि आपण ज्याच्या उड्या मारत तसं नाही. जसं आपण कीर्तनामध्ये उड्या मारतो ना पुन्हा आपण पायावर स्थिर राहतो ना, तर ते उड्या मारत म्हणजे असं आकाशात उड्डाण घेत आहेत आणि ढाड दिशी खाली पडत आहेत. तसं एखाद्या व्यक्तीला वरून टाकल्यानंतर पडतो तसं. आणि ते पाहून भक्त एकदम त्यांना एकदम फार हे वाटत आहे की काय यांच्या हाडाचा चुराडाच झाला असेल की असं ते विचार करत आहेत. पण तो पुढं काय पहा, अन्य लोकांनाच काय पण वैष्णवांना देखील ते पाहून भीती वाटू लागली. हे कृष्ण रक्षण करा, हे कृष्ण रक्षण करा अशी प्रार्थना भगवंताकडे सर्वजण करू लागले. ते भेले सर्वजण आणि कृष्णानं प्रार्थना करू लागले रक्षण करा. हे असं उड्या मारून पडत आहे ते मृत्यू पावतील. आणि पहा मी आता अर्थ वाचवले. हे जर आपल्याला बंगाली भाषेमध्ये वाचायचं तर आणखी मधुर वाटेल, पण आपल्याला वेळ नाही हा, तर पुढे वाचू आपण. इकडे श्री नित्यानंद प्रभू जमिनीवर लोहन घेत होते. आता ते काय करू लागले, पडून आता लोहन घेऊ लागले. त्यांच्या नेत्रातून वाहणाऱ्या अश्रूंनी त्यांचे समोर संपूर्ण शरीर भिजले होते. मग उड्डाण घेत आहेत, आता पडले बऱ्याच वेळेला खाली आणि पुन्हा आता लोहन करू लागले. आणि डोळ्यातून अश्रू तर येतच आहेत. बघा कल्पना करा आपण काय दृश्य असेल. आणि त्या सर्व अश्रूंनी नित्यानंद प्रभू भिजून गेलेले आहेत. विश्वंभर प्रभूंकडे पाहून ते दीर्घ श्वास सोडवते. मध्येच ते चैतन्य महाप्रभूंना बघायचे आणि फार दीर्घ श्वास सोडायचे. झालेला आनंद त्यांच्या हृदयात मावत नव्हता. क्षणाक्षणाला ते मोठ्याने हसत होते. क्षणात ते नृत्य करीत, क्षणात जमिनीवर लोहन घेत, क्षणात दंड थोपून उभे राहत, कधी नृत्य करीत, कडे पडेत, कधी लोहन घेत आणि अचानक उभे राहून दंड मारीत. असं जसं एखादा पैलवान मारतो त्या पद्धतीने. तर क्षणात दोन्ही पाय जुळून उडी मारत. हे सर्व दृश्य अत्यंत मनोहर दिसत होते. श्रीमन नित्यानंदांचा असा अद्भुत कृष्ण प्रेमाचा उन्माद पाहून सर्व वैष्णवासहित गौरचंद्रही रडू लागले. तर पहा, तर ह्यांचा नित्यानंदपूरचा असा भाव पाहून, भगवंताप्रतीच्या प्रेमाचा भाव पाहून सर्व जे पार्षद होते एवढंच नाही तर चैतन्य महाप्रभू आता रडू लागले. ह्याला म्हणतात गौरांग महाप्रभूंच्या प्रेमाचा भाव किंवा प्रेमाचा सागर. हा प्रेमाचा सागर एवढा आहे की हा चैतन्य महाप्रभूंनी जो प्रेमाचा सागर वितरण केलेला आहे त्या सागरातला एक जर बिंदू जर ह्या सृष्टीमध्ये प्रकट झाला
तर तो बिंदू या पूर्ण सृष्टीला काय करू शकतो, वाहून नेऊ शकतो. म्हणजे त्याचा अलंकारिक भाषेमध्ये आचार्याने लिहिलेला आहे. म्हणजे कळत आहे मग तुम्ही की त्या प्रेमास त्यांनी जे प्रेम वितरित केलं त्याला जर सागराची उपमा दिली तर त्या प्रेम सागरातल्या एका थेंब जरी या भौतिक जगामध्ये प्रकट झाला तर पूर्ण जग त्या थेंबामध्ये वाहून जाऊ शकतं, पूर आल्यासारखं. हे प्रेम आहे आणि ते पाहायला मिळतं. मग गौरचंद्रान सर्व पार्षद रडू लागले. पुढं काय झालं पहा, नित्यानंदांचा हा प्रेमोन्माद सतत वाढत गेला. त्यांना पकडण्याचा प्रयत्न सर्वजण करीत होते पण त्यांना कोणीही पकडू शकत नव्हते. आता ही उड्या मारत आहेत, पडत आहेत, गडाबडा लोळत आहेत, तर त्यांना शांत केलं पाहिजे. तर भक्त त्यांना पकडू लागले परंतु कोणालाही हे शक्य झालं नाही, कारण ते बलराम जे आहेत त्यांना कोण नियंत्रित करू शकतं. आणि पुढे म्हणलेलं आहे, जेव्हा सर्व वैष्णवसुद्धा त्यांना पकडू शकले नाहीत तेव्हा विश्वंभर प्रभूंनी त्यांना आलिंगन दिले. श्री गौरांग महाप्रभू की पहा, हा प्रेमाचा एकदम सर्वोच्च स्तर झाला की ज्या भगवंतांना नित्यानंद प्रभू हृदयातून आलिंगन देत होते, आपल्या नाकाने दूरनच त्यांचं सुगंध घेत होते, डोळ्याच्या द्वारे त्यांच्या सुंदर रूपाचं पान करत होते. ते विश्वंभर पुढे आले, चैतन्य महाप्रभू पुढे आले आणि कोणालाही ते रोखले जात नव्हते नित्यानंद प्रभू, तर त्यांना चैतन्य महाप्रभूंनी पुढे जाऊन आलिंगन दिलं. काय विचार करा, काय दृश्य असेल है ना. आणि दोघे पण इतके सुंदर आहेत है ना, दोघे गौरवर्णाचे आहेत आणि दोघं पण त्या आनंद भावामध्ये एकमेकांना आलिंगन करत आहेत आणि एक प्रकारे आता एकरूप झाल्यासारखंच आहे. आणि त्या आलिंगनामध्ये सर्व भक्तांनी जेव्हा पाहिलं, जसं आता नित्यानंद प्रभू वगैरे दिसत होते, चैतन्य महाप्रभू दिसत होते, पण जेव्हा त्या दोघांनी आलिंगन केलं तर भक्तांना क्षणामध्ये काय वाटलं, जणू काही राम आणि लक्ष्मणच आलिंगन करत आहेत किंवा कृष्ण बलरामच आलिंगन करत आहेत. आणि काही भक्तांना तर असं झालं की याच्यामध्ये नित्यानंद प्रभू कोण आहेत आणि चैतन्य महाप्रभू कोण आहेत हेच त्यांना ओळखणं असं झालं, कारण दोघे पण काय आहेत, समान आहेत, कृष्ण बलराम आहेत. मग अशा पद्धतीने भक्तांची स्थिती झाली. पहा इथं काय म्हणलेलं आहे पहा, आलिंगन दिलं आणि आलिंगन देताच नित्यानंद प्रभूचे एवढे म्हणजे अस्थिर होते, उड्या मारत होते, सगळं करत होते. लगेच ते जसं एखाद्या बाहुलीला इलेक्ट्रिक काहीतरी वायर असेल आणि ती नाचत असेल, जसं सप्लाय बंद केल्यानंतर ते एकदम शांत होते ना, तसं नित्यानंद प्रभू एकदमच महाप्रभूंच्या आलिंगनामध्ये स्तब्ध झाले आणि मूर्छेतून खाली पडले. आणि मग महाप्रभूंनी काय केलं, चैतन्य महाप्रभूंनी त्यांना आपल्या मांडीवर घेतलं आणि नित्यानंद प्रभू मांडीवर पडलेले आहेत आणि चैतन्य महाप्रभू त्यांना मांडीवर घेऊन झोपलेले आहेत. आणि हे पाहून सर्व पार्श्वना पुन्हा कोणतं स्मरण झालं, रामलीलेचं, की लक्ष्मणजी मूर्छित पडलेले आहेत आणि त्यावेळेला प्रभू रामचंद्र लक्ष्मणजींना आपल्या मांडीवर घेऊन रुदन करत होते. तर तसंच नित्यानंद प्रभू मूर्छित पडले आहेत कारण ते लक्ष्मणजींपासून वेगळे नाहीत आणि चैतन्य महाप्रभू त्यांना पाहून त्या दिव्य प्रेमामध्ये रुदन करत आहेत आणि स्थिती आहे. आणि हे पाहून सर्व पार्षदांना त्याच लीलेचं स्मरण झालं, कारण दोघेमध्ये काही अंतर नव्हतं. ते वर्णन आहे. प्रेम चैतन्यचंद्रांच्या प्रेम सागरात श्री नित्यानंद प्रभू बुडून गेले होते. श्री रामचंद्रांच्या खुशीत शक्तिहीन लक्ष्मण झोपल्याप्रमाणे ते भासत होते. प्रेम भक्तीच्या बाणांनी श्री नित्यानंद मूर्छित झाले. त्यांना जवळ घेऊन श्री गौरचंद्र रुदन करू लागले. असे प्रेम पूर्वीच्या काही फक्त श्रीराम आणि लक्ष्मणच्या प्रसंगात ऐकण्यात आले होते. गौरचंद्र नित्यानंद यांच्या प्रेमाला राम लक्ष्मणच्या प्रेमाशिवाय दुसरी कोणतीच उपमा लागू होत नाही. काही वेळात नित्यानंद प्रभू शुद्धीवर आले. त्यावेळी सर्व भक्तांनी हरिध्वनी जयध्वनी घोष केला. थोड्या वेळानंतर नित्यानंद प्रभू शुद्धीवर आले आणि भक्त मग हरी बोल जय जय असं म्हणून जयघोष करू लागले. विश्वंभर प्रभूंनी नित्यानंदांना मांडीवर घेतले होते. ही उलटी रीत पाहून गदाधर प्रभू मनातल्या मनात हसू लागले. मग आता भक्त आणि गदाधर पंडित ते हसू लागले ही उलटी रीत पाहून. काय उलटी रीत आहे बरं, आता याच्यामध्ये काय रहस्य आहे की त्यांना हे उलटं का वाटलं बरं. प्रभू बलरामजी कोण आहेत, शेषनाग आहेत आणि शेषनाग नेहमी खाली असतात आणि नेहमी त्यांच्यावर भगवान विष्णू किंवा कृष्ण पौडलेले असतात. पण आता काय झालेलं आहे, विश्वंभर खाली आहेत आणि जे शेषनाग असतात बलरामजी ते त्यांच्यावर पौडलेले आहेत. आणि पहा आज ही सर्व उलटं दिसत आहे. आणि असं करून काय झालेलं आहे, एक प्रकारे भगवंताचा गर्व हरण केलेला आहे असं गदाधर पंडित म्हणू लागले. म्हणजे भगवंता
तुम्ही नेहमी शेषनागावर पोहता ना, तर आज तुमचा गर्भधारण झाला पहा. आज तुम्हाला त्यांना धारण करावं लागलं. असं गदारत म्हणजे प्रेमाचे आदान प्रदान आहे, म्हणजे बोलणं आहे. मग अशा पद्धतीने ते बनवू लागले. आणि नित्यानंदचं दर्शन घेऊन सर्व भक्त फार आनंदित झाले होते. आता पुढं म्हणलेलं आहे, श्री नित्यानंद आणि श्री गौरचंद्र हे दोघेही एकमेकांना न्हाळत होते, मात्र कोणी काहीच बोलत नव्हतं. आता नित्यानंद शुद्धीवर आलेले आणि त्या शुद्धीवर आल्यानंतर फक्त दोघं एकमेकांना न्हाळत आहेत, पळत आहेत. दोघंही एकमेकांना काही बोलत नाही आहेत. एकमेकांना पाहत दोघेही अत्यंत भावना विवश झाले. दोघांच्या नयनाश्रूने संपूर्ण भूमी ओली झाली. पुन्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले दोघांच्या. भूमी पूर्ण फिरून गेली. काही वेळाने श्री विश्वंभर म्हणाले की आज माझ्यासाठी अत्यंत शुभ दिवस आहे. चारही वेदांचे सार प्रेम भक्ती आहे, त्याचे प्रत्यक्ष दर्शन मी घेतले आहे. दोघांमधील अश्रू, कंप, गर्जना, हुंकार हे सर्व विकार ईश्वर शक्तीविना अन्य कोणात असू शकतात. या दोघांनी जे काही विकार किंवा भाव प्रकट केले हे ईश्वराशिवाय कोणी प्रकट करू शकत नाही, असं वृंदावनदास ठाकूर लिहितात. आणि पुढे म्हणलेलं आहे, या भक्तियोग वा प्रेम भक्तीचे जो केवळ एकदाच दर्शन करतो त्याला श्रीकृष्ण कोणत्याही काळात दूर करीत नाहीत. हरिबोल. तर इथं काय म्हणलेलं आहे, ह्या भक्तियोगाचं किंवा प्रेमाचे आदान प्रदानाचं जो कोणी एकदाच दर्शन करतो त्याला कृष्ण कधी दूर करत नाहीत. मग आपण म्हणणार पूजा मग आम्हाला काय लाभ आहे त्याचा, आम्ही थोडंच दर्शन केलं, तेव्हा पार्षदांनी केलं असे दर्शन, परंतु नाही, आत्ता सध्या आपण ते दर्शन केलं. कशाने केलं? डोळ्याने नाही, कानाने. कारण त्या लीला प्रकट रूपात झाल्या, परंतु भक्त सांगतात की त्याच लीला आज आपण फार ध्यानपूर्वक चर्चा करतो, कानाने श्रवण करतो, तर आपण त्या लीला प्रत्यक्षात पाहिल्याचाच पूर्ण लाभ प्राप्त करतो. मग कृष्ण आपल्याला कधीही दूर करणार नाहीत. आता हरिबोल. कारण आपण ते दर्शन केलेलं आहे कानाच्या द्वारे. मी जाणले आहे की चैतन्य महाप्रभू म्हणतात, मी जाणले आहे की आपण ईश्वराशी पूर्ण शक्ती आहात. जो जीव आपले भजन करतो त्याला कृष्ण भक्ती निश्चित प्राप्त होते. तुम्ही 14 भुवनांना पवित्र करता. आपले चरित्र अगम्य अचिंत गूढ आहे. जो आपल्याला ओळखू शकेल असा कोण आहे? आपण तर मूर्तिमंत कृष्ण प्रेम भक्तिधन आहात. ज्याला तुमची संगती क्षणभरासाठी देखील प्राप्त होते त्याचे कोटी कोटी जन्माचे पाप नष्ट होते. मग अशा पद्धतीने चैतन्य महाप्रभू नित्यानंद प्रभूंची स्तुती करू लागली. तर मग आता थोडं एकमेकांच्या मध्ये बोलत आहेत. चैतन्य महाप्रभू नित्यानंद पुन्हा आता बोलत आहेत की तुमचं इथं जे शुभ आगमन झालेलं ते कोणत्या दिशेने झालेलं आहे. बरंच ठीक आहे. ठीक आहे, आपण थोडं वाचण्यापेक्षा एवढंच सांगू. मग चैतन्य महाप्रभू त्यांना विचारतात, म्हणजे आता त्यांचं एवढं सगळं आदानप्रदान झालं, एकमेकांना बऱ्याच वेळ ते म्हणजे एकटक पाहत आहेत. आणि पाहता पाहता मग चैतन्य महाप्रभू नित्यानंदची स्तुती करतात. आपण थोडी श्लोक वाचले आणि सर्व स्तुती झाल्यानंतर पुन्हा चैतन्य महाप्रभू नित्यानंदची स्तुती करतात. आणि चैतन्य महाप्रभू त्यांना विचारतात, तुम्ही कुठून आलेला आहात, कोणत्या दिशेतून आले आहात? मला सर्व माहीत आहे, परंतु लीला चालू आहे. आणि मग नित्यानंद प्रभू काय म्हणतात की मी एक अवधूत आहे आणि सर्व वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना भ्रमण करून इथं आलेलो आहे. आणि मी भारतातील नाही जगातील सर्व तीर्थक्षेत्रांना भेट दिली ज्या ज्या ठिकाणी कृष्णाचा वास आहे. परंतु प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर पाहिलं की त्या वेदीवर कृष्ण नव्हते. आता नव्हते म्हणजे 500 वर्षापूर्वी त्यांनी वृंदावन मथुरेला दर्शन दिलं, त्यावेळेला पण राधा गोविंद मदन मोहन नव्हते. नंतर स्थापित पण इतर विग्रह होते, मग त्याने दर्शन केलेले आहेत. मग वेदीवर नव्हते याचा अर्थ काय की विग्रह आहेत, परंतु नित्यानंद पुन्हा त्या विग्रहांमध्ये भगवंताचा अनुभव आला नाही. आणि मग तिथं मला कृष्ण दिसले नाहीत असं नित्यानंद चैतन्य महाप्रभू म्हणतात. आणि मी त्यांना तिथल्या पुजाऱ्यांना विचारलं की भगवान श्रीकृष्ण कुठे गेलेले आहेत, इथं तर नाही आहेत ते. तर मग तेथील स्थानिक लोकांनी सांगितलं की हे कृष्ण आता गौरभूमीमध्ये, कारण नवदीप मायापूरला गौरभूमी पण म्हटलं जातं, गौरमंडल पण म्हटलं जातं, हे वेगळी नावं आहेत नवदीप मायापूरच्या नामाची. तर त्या गौरभूमीमध्ये हेच कृष्ण गौरांग महापूरच्या रूपात प्रकट झालेले आहेत. आणि तिथं ते हरिनाम संकीर्तन सर्व जगाला मुक्त असता वितरण करत आहेत. हरे कृष्णा 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 हरे हरे,
हरे राम 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 हरे हरे. आणि म्हणून मी त्या कृष्णांचं दर्शन करायसाठी इथं आलेलो आहे. मग अशा पद्धतीने नित्यानंद प्रभू बोलतात. आणि पुन्हा मग चैतन्य महाप्रभू नित्यानंद प्रभू आलिंगन करतात एकमेकांना. आणि मग चैतन्य महाप्रभू काय म्हणतात त्यांना की आता शिवास ठाकूर आणि बाकीच्या आचार्यांना आता शांत झालेले आहेत ते, तर आता ह्यांना कुठे घेऊन चला, शिवास अंगणा, आपल्या शिवास अंगणाच्या तिकडे जे कीर्तन करतात तिथं घेऊन चला असं म्हणतात. आणि मग चैतन्य महाप्रभू आणि त्यांचे पार्षद नित्यानंद प्रभूंना नंदन आचार्यांच्या घरातून कुठे घेऊन येतात, शिवास अंगणामध्ये घेऊन येतात. आणि तिथं आणि कीर्तन सुरू होतं. आणि आत्तापर्यंत सर्व पार्षदांनी फक्त चैतन्य महाप्रभूंना नृत्य करताना पाहिलं होतं. परंतु आता नित्यानंद प्रभू आलेले आहेत आणि नित्यानंद प्रभू आता नृत्य करू लागले आणि त्यांच्यासोबत चैतन्य महाप्रभू पण नृत्य करू लागले. आणि त्याचं पण भरपूर पुढं वर्णन आहे. आता वर्णन आपल्याला वेळ नाही आहे. वर्णन हेच आहे पुन्हा पुन्हा की ते नृत्य करत आहेत, त्या दिव्य भावनेमध्ये एकदम जोरात गर्जना करत आहेत, गडाबडा खाली लोळत आहेत, अचानक मध्येच हसत आहेत, अचानक थांबून रुदन करत आहेत. आणि एवढंच नाही, दर्शन आणि आकाशामध्ये उड्डाण घेत आहेत, खाली पडत आहेत, हे सर्व वर्णन आहे. आणि अशा पद्धतीने भक्तांना त्यांचं भाग्य म्हणजे काय झालं की नित्यानंद पण चैतन्य महाप्रभूंचं नृत्य पाहण्याची संधी मिळाली. अशा पद्धतीने चैतन्य महाप्रभू नित्यानंद प्रभूंचं पहिलं मिलन झालं नंदनाशांच्या घरी. आणि तिथून मग नित्यानंद प्रभू चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये पूर्ण शिवास अंगणमध्ये जे कीर्तन आहे इतर वेळेला नेहमी ते सोबत असत होते. मग आता बरेच आता आणि काही संभाषण आहे मी ते आपण सांगत नाही. आणि पुढे चैतन्य महाप्रभू तिथं कीर्तन झाल्यानंतर शिवास अंगणामध्ये माझा चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू चैतन्य महाप्रभू शिवास ठाकूरांना म्हणतात की उद्या कोणता दिवस आहे, व्यास पौर्णिमेचा दिवस, कारण व्यास पौर्णिमेचा आदला दिवस हा होता. मग आषाढी पौर्णिमा असते त्याला व्यास पौर्णिमा म्हणतात. तर मग नित्यानंद चैतन्य महाप्रभू म्हणतात की उद्या व्यास पौर्णिमा आहे आणि आपण काय करू, नित्यानंद प्रभूंची उद्या व्यास पूजा साजरी करू. आणि त्यासाठी शिवास ठाकूरांना म्हणतात तुम्ही तयारी करा. आणि शिवास ठाकूर फार आनंदित होतात आणि ते म्हणतात ठीक आहे महाप्रभू. आणि चैतन्य महाप्रभू शिवास ठाकूरांना म्हणतात की उद्या अचानक तुम्हाला ही पूजेची मी विधी म्हणजे तयारी करा असं म्हणत आहे, तर तुम्हाला काही अडचण तर नाही ना. तर शिवास ठाकूर आनंदाने म्हणतात की महाप्रभू याच्यामध्ये काय अडचण आहे, माझ्याकडे सर्व साहित्य आहेत पूजा करण्याची, फक्त मंत्राचे ग्रंथ नाही आहेत ते मी मागवून घेतो आणि आपण पूजा करूया. आणि चैतन्य महाप्रभूंनी नित्यानंद प्रभूंची व्यासपूजा करण्याचं का सांगितलं, कारण नित्यानंद प्रभू कोण आहेत, आदी गुरु आहेत. बलरामजी आदी गुरु आहेत आणि व्यासमुनी गुरूंचे प्रतिनिधी आहेत. मग व्यास पौर्णिमेला आपण गुरूंची पूजा करतो. आणि म्हणून चैतन्य महाप्रभू त्यांच्या आचरणातून दाखवत आहेत, कारण ते भक्ताच्या रूपात पण आलेले आहेत की आपण नित्यानंद प्रभूंना आदी गुरु मानून त्यांची उपासना केली पाहिजे. मग त्याचं पण वर्णन येते एका अध्यायामध्ये की दुसऱ्या दिवशी व्यासपूजा कशी झाली, त्याच्यामध्ये कशी तयारी केली, तिथं पण नृत्य झालं. हे सगळं नृत्यच चालू आहे त्यांचं प्रत्येक प्रसंगामध्ये. म्हणून प्रभुपाद पण म्हणतात ना, आपलं आंदोलन काय आहे, चॅन्टिंग, डॅन्सिंग आणि फिस्टिंग आहे ना. कीर्तन करा, नृत्य करा आणि भोजन प्रसाद घ्या. आणि आपल्याला प्रत्येक लीलेमध्ये ते पाहायला मिळतं. यांना काही कामच नाही आहे, उठतात आणि कीर्तन करतात, नृत्य करतात आणि पुन्हा आपण पाहतो की फार भोजन घेऊन आणि भरपूर भोजन पण ग्रहण करतात है ना. आणि काम नाही, वास्तविक हेच भगवंत धामात हेच काम आहे. आपणच ते काम सोडून या भोवती जडल्या नाही त्या कामाच्या मागं लागलेलं आहे ना. पैसा कमवायचा, ऑफिसला जायचं आहे आणि व्यवसाय करायचा आणि हे करायचं आणि ते करायचं आहे, ही मूर्खता करत बसलेलं आहे. वास्तविक जीवाचं हे कार्य आहे, भगवंताचं नाव घ्या, कीर्तन करा, सेवा करा आणि आनंदाने जे पाहिजे ते सर्व प्राप्त करा है ना. आणि त्याची उदाहरणं आम्ही आहोत म्हणा तुम्हाला की वास्तविक आहे. भक्त आता आम्ही काय हे सांगत नाही की जसं एक भक्त आमच्या आरवड्यामध्ये होते आणि आम्ही जॉईन झाल्यानंतर एक नवीन मुलगा जॉईन झाला होता. त्यांचे आईवडील आले आणि बरोबर वेगळे तर्क देतात ना. मग ते 15 वर्षापासून ब्रह्मचारी होते, त्यांना म्हणाले अहो माझा मुलगा आता मंदिरमध्ये आलेला आहे, पुढे मागे त्याच्याकडे पैसे नसतील, काय अडचण आली, म्हणजे त्याला काय आवश्यकता पडली तर काय होणार. तर मग आमच्या समोरच त्या भक्तांनी त्यांना काय सांगितलं आईवडिलांना, प्रभूजी आणि माताजी मी गेल्या 15 वर्षापासून मंदिरमध्ये ब्रह्मचारी आहे, आजपर्यंत मी एकदा पण उपाशी झोपलो नाही म्हणले है ना. मग आता म्हणजे नुसतं जेवायला मिळालंच नाही, बाकी सर्व भगवंत पुरवतात है ना. जसं प्रभुपाद पण विदेशामध्ये प्रचार करत होते आणि वेगवेगळ्या ठिकाणी मंदिर भरपूर झाली आणि मंदिर प्रचार सुरू झाला, तर
काही युरोपियन देशामधल्या मंदिरच्या शेजारचे लोक भक्तांना त्रास द्यायचे किंवा त्यांच्याप्रती ईर्ष्या करायचे की हे भक्त काय आहेत, दिवसभर कीर्तन करतात, नाचतात आणि भोजन करतात, आणि त्यांच्याकडे पहा एवढं मोठं मंदिर आहे, गाड्या आहे, सर्व काही एवढं सर्व असताना काहीच करत नाही. अशा पण ईर्ष्याभावाने ते त्रास देण्याचा प्रयत्न करायचे. मग प्रभुपादांना भक्त जेव्हा प्रभुपाद तिथे यायचे सांगायचे, प्रभुपाद असं ते आमच्यावरती ईर्ष्या करतात, हे करतात आणि आम्हाला त्रास पण देतात. तर प्रभुपाद काय म्हणायचे भक्तांना, तुम्ही त्यांना सांगा की तुम्ही पण मंदिरमध्ये या, तुम्हाला पण या सर्व सुविधा मिळतील. आणि कोण देणार आहे? भगवान देणार आहेत. आता काही विचार करतील हे ऐकल्यानंतर, पाय ब्रह्मचारी गृहस्थांची एवढी निंदा करतात. निंदा करत नाही, आपण वास्तविकता सांगतो. पण आणि उलट आमच्यावरच अवलंबून असतात ना, आम्ही पैसे देतो म्हणून सर्व त्यांचं भोजन तीन होत आहे किंवा सर्व आवश्यकता पूर्ती होत आहे. आणि शेवटी आणि गृहस्थांना भोगी म्हणून म्हणतात. तर आपण भोगी म्हणत नाही, गृहस्थ पण एक आश्रम आहे, ते पण आवश्यकता आहे सृष्टीच्या भक्तीसाठी. परंतु वास्तविकता जे शास्त्र आहे की गृहस्थ जीवन हे आसक्तीमय आहे, काही कालानंतर आपल्याला त्याच्यातून बाहेर पडायचं आहे, हे समजवण्यासाठी शास्त्राचं आपण बोलत असतो है ना. परंतु एखादा गृहस्थ म्हणत असेल की आम्ही देवली म्हणून यांचं सर्व चालू आहे, तर नाही, भगवान देत आहेत, तुम्ही आपण कोणी देत नाही. जे कोणी देणार आहे त्यांनी बंद करून बघावं है ना, भगवंत आपाप त्याला हे करतील है ना. तर मग ते असतं. मग इथं दिसतं की भक्त काय करत आहेत, चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये आपल्याला तेच दिसतं सर्व, की कीर्तन करत आहेत, नृत्य करत आहेत, भोजन बनवत आहेत, त्याचं फिष्ट म्हणून प्रसाद घेत आहेत, पुन्हा कीर्तन करत आहेत, पुन्हा नृत्य करत आहेत ना. इथं कुठे लिहिलं नाही की अद्वैत आचार्य थोडं ऑफिसला जाऊन आलेले आहेत है ना, 2-3 दिवस गेले नाहीत, किंवा शिवास ठाकूर जरा 2-3 दिवस कुठंतरी 2-3 दिवस बाहेर व्यवसायाच्या बिझनेसच्या निमित्ताने कुठंतरी दुसऱ्या गावावर, नाही, कुठं नाही उल्लेख. आणि वास्तविक शिवास ठाकूरच्याबद्दल प्रसंग आहे की शिवास ठाकूरांचे भरपूर सेवक होते, घरामध्ये पुत्र आहेत, पत्नी आहेत, भाऊ आहेत, आणि ते काहीच करत नव्हते. मग चैतन्य महाप्रभू एकदा विचारतात की शिवास तुम्ही काहीच करत नाही तुमचे उपजीविका साधन म्हणून, आणि तुमचं घर कसं चालणार, तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. तर शिवास ठाकूर काय म्हणतात की हे महाप्रभू, मला काही करण्याची आवश्यकता नाही, मी भगवंतासमोर जातो. आणि वास्तविक तसं उल्लेख आहे इथं. मी काय करतो, भगवंतांना म्हणतो की भगवंता मी 3 टाळ्या वाजवणार, आणि तेवढ्यात मला जे आवश्यक आहे ते मिळालं नाही तर मी गंगेमध्ये माझा माझे उडी घेऊन ध्येय त्यागणार. आणि खरोखर तसं होत होतं. मग आपण ही सगळी अंधश्रद्धा वाटेल, आपल्याला भ्रामकता वाटेल, परंतु शिवास ठाकूर आपण 3 नाही 10 टाळ्या वाजवा, काय होणार नाही, 100 टाळ्या वाजणार का होणार नाहीत. याचं कारण हे आहे की शिवास ठाकूरांप्रमाणे आपला विश्वास नाही आहे भगवंतावर, समजून घ्या. आणि ते तेवढे आपण विश्वास पण ठेवला तर आपण म्हणू की शिवास ठाकूरांपर्यंत विश्वास दाखवून म्हणू तसं. परंतु 3 टाळ्या वाजल्यानंतर आलं नाही तर मग काय करायचं, जाऊन उडी मारायला लागेल आपल्या गंगेमध्ये है ना. तर आपण असं म्हणू. परंतु शिवास ठाकूर पूर्ण त्यांना हे होता की नाही आलं तर मी उडी मारणार. आणि भगवंतांना जेवढा विश्वास शिवास ठाकूरांना भगवंतावर होता त्याच्यापेक्षा ज्यादा विश्वास भगवंतांना शिवास ठाकूर होता की मी जर दिलं नाही तर हे जाऊन उडी मारणार है ना. मग हे बऱ्याच लोकांना पटणार नाही किंवा डोक्यात घुसणारच नाही लोकांच्या. ती कल्पनेच्या बाहेरच्या गोष्टी आहेत या है ना. जे पैसा, कुटुंब, आपले व्यवसाय, माझा काम मला वाढवायचा आहे, हे करायचं आहे, ह्यांना पटणार नाही. त्यांच्या पोर्शनच्या बाहेरच्या गोष्टी आहेत. जसं 10वीच्या विद्यार्थ्याला PhD गणित सोडवायला दिलं ना, त्याला काही कळणारच नाही त्याचं. तसं या गोष्टी आहेत. मग हे आपल्याला चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये पाहायला मिळतं. आणि मग दुसऱ्या दिवशी व्यासपूजेच्या दिवशी सर्व होतं. आणि मग नित्यानंद प्रभूंच्या हातामध्ये हार दिला जातो. म्हणजे व्यासमुनींचा फोटो ठेवला होता आणि नित्यानंद प्रभूंची पण पूजा झाली. आणि नित्यानंद प्रभूंच्याद्वारे त्यांना कोणाला हार घालायचा, व्यासमुनींच्या फोटोंना हार घालायचा आहे. आणि नित्यानंद प्रभूंच्या गळ्यामध्ये हातामध्ये हार दिला जातो. आणि त्यांना शिवास ठाकूर म्हणतात की हे काहीतरी त्याला संबोधन, नित्यानंद प्रभू आहे वेगळं काहीतरी संबोधन आहे, तुम्ही हार घाला. पण नित्यानंद प्रभू काय हार घालत नाहीत. आणि मग चैतन्य 2-3दा सांगितलं तर पण हार घालत नाहीत. मग शिवास ठाकूर चैतन्य महाप्रभूंकडे जातात आणि पहा महाप्रभू पहा हे जे भक्त आहेत ते हारच घालत नाहीत किती जर वेळा सांगितलं तर. मग चैतन्य महाप्रभू पुढे येतात नित्यानंद प्रभूंच्या जवळ आणि नित्यानंद पुन्हा म्हणतात की हे अवधूत तुम्ही हार का घालत नाही, घाला ना हार, असं चैतन्य महाप्रभू नित्यानंद पुन्हा म्हणतात.
आणि नित्यानंद प्रभू काय करतात, पुन्हा एकदा व्यासमुनींच्या फोटोकडे पाहतात आणि चैतन्य महाप्रभूंच्याकडे पाहतात आणि तो हार चैतन्य महाप्रभूंच्या गळ्यात घालतात. आणि हे पाहून सर्व भक्त आणखीन जोरात जयघोष करतात. कारण व्यासमुनींचे पण स्तोत्र कोण आहेत, चैतन्य महाप्रभू आहेत. आणि पहा ह्या लीला आहेत ना, एक एक लीलेतून प्रत्येकजण काही ना काही शिकवण देत आहे. चैतन्य महाप्रभू त्यांच्या लीलेतून काही शिकवण देत आहेत, नित्यानंद प्रभू काही शिकवण देत आहेत. तर नित्यानंद प्रभू इथं शिकवण देत आहेत की आपण कोणाचा आश्रय घेतला पाहिजे, गौरांग महाप्रभूंचा आश्रय घेतला पाहिजे. आणि चैतन्य महाप्रभू काय सांगतात, माझा आश्रय पाहिजे असेल तर कोणाच्या थ्रू आलं पाहिजे, नित्यानंद प्रभूंच्या थ्रू. म्हणजे गणित आहे सर्व, है ना. आणि म्हणून पंचतत्वांचा आपण फोटो पाहतो मंदिरमध्ये, तर काय चैतन्य महाप्रभूंनी दोन्ही हात वर केलेले आहेत. हे सर्व पोझिशन आहेत, त्याचे पण अर्थ आहे. असं नाही की कसं पण उभा राहून त्यांना सांगितलंय, नाही त्याचा अर्थ आहे फोटो काढायचा आणि उभा राहू म्हणून, नाही त्याचा अर्थ आहे त्याचा. की चैतन्य महाप्रभू दोन हात वरती का केलेले आहेत, कारण ते सांगत आहेत की तुम्ही काय करा, पूर्णतः कृष्णाला शरण जावा, कशाचाही आश्रय घेऊ नका, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. पूर्ण दोन्ही, जसं द्रौपदीने हात वरती करून भगवंताचं नाव घेतलं, तर सर्वांनी एकदा घ्या, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मग असं चैतन्य महाप्रभू सांगत आहेत. आणि नित्यानंद प्रभू काय सांगत आहेत, नित्यानंद प्रभूंची स्थिती काय अशी आहे. तर नित्यानंद प्रभू काय करत आहेत, हात करतात आपल्या सर्वांना, अरे बंधूंनो पहा इकडं, आणि काय करा, ह्यांच्या चरणाला शरण जावा चैतन्य महाप्रभूंच्या. तर हे नित्यानंद प्रभू सांगत आहेत. आणि गदाधर पंडित पण तेच सांगत आहेत. उजव्या बाजूला उजव्या बाजूला गदाधर पंडित आहेत, त्यांचा पण हात असा आहे. आणि ते गदाधर पंडित राधाराणी आहेत आणि नित्यानंद प्रभू बलराम आहेत. दोघे पण सर्वांना सांगत आहेत, हे बद्ध जीवानो, हे मूर्खांनो, तुम्ही आपलं आयुष्य वाया घालवू नका, ऐका, हात करून सांगत आहेत ते, आणि घ्या यांच्या चरणाचा आश्रय घ्या. आणि मग अद्वैत आचार्य कसे उभे आहेत, असे उभे आहेत ना, असे आहेत. मग अद्वैत आचार्य काय सांगत आहेत, अरे बंधूंनो, अरे लोकांनो, तुम्ही काय करा, नित्यानंद प्रभूंचं ऐका. कळतं मी काय म्हणतो, नित्यानंद प्रभू असं म्हणतात ना. तर मग अद्वैत आचार्य असं करत आहेत की ह्या नित्यानंद प्रभूंचं ऐका जरा, है ना. आणि श्रीवास ठाकूर कसे आहेत, हात जोडून आहेत, ते नारद मुनी आहेत, ते प्रार्थना करत आहेत, कृपया मी तुम्हाला हात जोडतो, ह्या सर्वांचा आश्रय घ्या. हे पंचतत्व आहेत, है ना. आणि म्हणून आपण काय म्हणतो, पंचतत्व भगवान की जय. ही स्थिती आहे प्रभूजी. आता पाहावे, भगवंताच्या एवढ्या मधुर लीला आहेत. आता नित्यानंद प्रभूंचा जन्म आणि आपण मिलनाचा प्रसंग पाहिला. अजून नित्यानंद प्रभूंनी भरपूर एवढ्या मधुर लीला आहेत की चैतन्य महाप्रभू आणि त्यांच्या मातेसोबत काय काय लीला आहेत सची मातेंच्या. कारण सची मातांचा विश्वरूप जो पुत्र आहे तो निघून गेला होता. आणि नित्यानंद प्रभू आता विश्वरूपांपासून काही वेगळे नाहीत. तर सची मातांना नेहमी नित्यानंद पुन्हा पाहिल्यानंतर कोणाची आठवण यायची, विश्वरूपांची आठवण यायची. फार मधुर लीला आहेत. त्यानंतर शिवा सांगण्यामध्ये अजून मधुर लीला आहेत. तर हे सूत्र आहे. आता पुढं मग नित्यानंद प्रभू, चैतन्य महाप्रभू आणि अद्वैत आचार्य पण येतात मग नंतर, काल आपण पाहिलं. आणि मग आता पुन्हा आणि कीर्तन सुरू होतं, बऱ्याच काही लीला आहेत. आणि त्याच्यानंतर भगवंत मग संन्यास घेण्याचा निर्णय घेतात आणि संन्यास घेतात. आणि संन्यास घेऊन मग तिथून जगन्नाथपुरीला जातात. आणि पुढच्या मध्य लीलेमध्ये त्या लीला सुरू होतात. आणि सर्वात मुख्य लीला तर चर्चा करायची राहिली ती म्हणजे नित्यानंद प्रभूंच्या कृपेने जगायमजायचा उद्धार होणं. ते बघूया आपण उद्या आपल्याला वेळ मिळाला तर करू. त्याच्यावरनं कळतं की नित्यानंद प्रभू किती कृपाळू आहेत. नित्यानंद प्रभूंच्या कृपेशिवाय गौरांग महाप्रभूची कृपा कशी प्राप्त होत नाही हे. आणि मग जगन्नाथपुरीमध्ये पण भरपूर लीला आहेत नित्यानंद प्रभूंच्या सोबतच्या. त्यानंतर अंतलीलेमध्ये पण बऱ्याच लीला आहेत. आणि चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरीमध्ये राहत असताना मग नित्यानंद प्रभूंना विवाह करण्यासाठी सांगतात. पहिला ते अवधूत संन्यासासारखे होते, परंतु नित्यानंद प्रभूच्या कृपे की फार दया आहेत म्हणून त्यांना बंगालमध्ये जाऊन तुम्ही विवाह करा आणि प्रचार करा. मग नित्यानंद प्रभू पुन्हा इथं बंगालमध्ये येतात. आणि करदहा नावाचं ठिकाण आहे, तिथं सूर्यकांत नावाचे एक भक्त होते. त्यांना 2 पुत्र्या होत्या, वसुधा आणि जानवा माताजी. तर त्या दोन्ही पुत्रींसोबत नित्यानंद प्रभूंचा विवाह होतो. त्या दोन्ही कोण आहेत, जानवा माताजी स्वयं बलरामजींच्या पत्नी रेवती माता आहेत. आणि वसुधा कोण आहेत, वसुधा ह्या जे चैतन्य महाप्रभू जी नाही नित्यानंद बलराम प्रभू जी मध पितात ना, ते मध पण ते बलरामजीची एक पत्नी आहे, त्या पत्नीनेच मधाचं स्वरूप घेतलेलं आहे. त्यांचं नाव माझ्या लक्षात येईना, वारुणी. ती वारुणी ते चैतन्य बलरामजीची पत्नी एक वारुणी आहेत, त्याच वसुधा म्हणून
आलेले आहेत. आणि त्या सोबत विवाह होतो नित्यानंद प्रभूंचा. त्यांना वीरभद्र नावाचा पुत्र पण होतो. आणि इथं जे जन्म ठिकाण ते नाही ना, ह्या ठिकाणी जे मंदिर बांधलेलं आहे आता ते आहे, पूर्वीचं नाही पण तो नंतर जे काही स्थापना केली होती तर नित्यानंद प्रभूंच्या पुत्रांनीच ते ठिकाणं स्थापित केलेले आहेत. आणि नित्यानंद प्रभू 12 वर्षाचे असताना इथनं निघून गेले होते, आपण ऐकलं. पुन्हा विवाह केल्यानंतर त्यांच्या पत्न्यांना घेऊन इथं ते आलेले आहेत. काही दिवस वास्तव्य केलेलं आहे. माफ करा, पत्न्यांना घेऊन नाही परंतु स्वतः आलेले आहेत आणि वास्तव्य केलेलं आहे. आणि शेवटी जसं चैतन्य महाप्रभू अंतर्धान झाले तसं नित्यानंद प्रभू पण अंतर्धान झाले. आणि कुठे झाले? शेवटी ह्या एकचक्र ग्राममध्येच अंतर्धान झाले. पहिले 12 वर्ष त्यांनी लीला केली, पुन्हा निघून गेले. 20 वर्ष भ्रमण केलं. मग चैतन्य महाप्रभूंना भेटले. पुन्हा चैतन्य महाप्रभूंच्या सोबत बरेच लीला केली. आणि शेवटी चैतन्य महाप्रभू अंतर्धान झाल्यानंतर पण त्यांनी बराच प्रचार केला. आणि शेवटी अंतर्धान होण्यासाठी पुन्हा त्यांनी कोणत्या ठिकाणाची निवड केली? एकचक्र ग्राम की. आणि आता आपण भगवंतांचं एक विशेष विग्रहांचं दर्शन करण्यासाठी जाणार आहोत. जगन्नाथजीचं दर्शन आपल्याला प्राप्त होईलच. त्यानंतर तिथंच जवळ एक मंदिर आहे, त्या मंदिरामधल्या विग्रहांचं नाव आहे बागपिंग राय बंकिम राय. मला थोडा उच्चारायला बंकिम राय नावाचे विग्रहांचं ते नाव आहे. ते विग्रह स्वतः नित्यानंद प्रभूंनी म्हणजे बनवले होते म्हणजे त्याची पण लीला आहे. भरपूर लीला आहेत, काय काय सांगणं हवे होते. तर ते विग्रह कसे प्रकारे त्याच्या मागची लीला आहे ते विग्रह स्वतः नित्यानंद प्रभूंनी पूजले होते. आणि ते विग्रह इथं स्थापित आहेत. मंदिर नित्यानंद प्रभूंनी स्थापित केले होते. शेवटी जसं चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरीमध्ये तोटा गोपीनाथ मंदिरातल्या विग्रहामध्ये प्रवेश झाले तसं नित्यानंद प्रभू ह्या बंकिमराय मंदिरामधले जे विग्रह आहेत, बंकिमराय भगवंत आहेत, त्या विग्रहामध्ये प्रवेश झाले. त्यांनी आपली लीला पूर्ण केली. तर इथंच त्यांनी ते केलेलं आहे. हे असं विशेष धाम आहे नित्यानंद प्रभूंच्या कृपेचं. आज तर फक्त आपण नित्यानंद प्रभूंच्या जन्माचे आणि मिलनाचेच प्रसंग ऐकले. नित्यानंद प्रभू कशी कृपा करतात हे प्रसंग ऐकलेच नाहीत, अजून चर्चाच केली नाहीत. त्यासाठी पुढच्या वेळेला आपण 5 दिवस इथंच यात्रा काढायला लागेल. म्हणजे इथं गेस्ट हाऊस पण आहे ना, इथंच थांबून. आणि आज जेवढे ठिकाणं पडले तेवढेच नाहीत, अजून बरेच छोटे छोटे ठिकाणं आहेत आसपास क्षेत्र नित्यानंद प्रभूंच्या लीलेच्या संबंधित है ना. तर पुढच्या वेळेला आलं तर 2-3 दिवस आपण येऊ इथं वाटलं तर आहे ना. आणि नित्यानंद प्रभूंच्या लीलेत चर्चा करू शकतो. इथं गेस्ट हाऊस पण आहे, असं राहू शकतो. काय करायचं हेच करायचं है ना. तुम्हाला ते आहे, आमचा अजून व्यवसाय आहे, अजून ह्या आहे त्या आहे, मुलाचं लग्न करायचं आहे, अजून सेटलमेंट करायचं आहे. नाही, ते सर्व करायचं आहे, परंतु वर्षातून एक 10 दिवस काढायचे आहेत आपले. आणि 10 दिवस काढू तर भगवान ते आपाप करून घेतील आपल्याकडून है ना. मग तसं करू शकतो. तर माफ करा, थोडा वेळ झाला तर आपल्या थांब्या. श्रील प्रभुपाद की, अनंत कोटी वैष्णव वृंद की. निताय गौर प्रेमानंदे, निताय गौर प्रेमानंदे. सर्वांनी दोन्ही हात वरती करून म्हणा, निताय 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 गौरंग नित्यानंद. आम्ही गौरांग म्हणतो, तुम्ही नित्यानंद म्हणा. नित्यानंद म्हणल्यानंतर गौरांग म्हणायचं. सर्वांनी जोरात एकदम, कोणी संकोच करायचं नाही. म्हणून मी डोळे उघडून पाहत नाही, कारण बघताना कारण कोण करते कोण माहीत नाही. आपण सगळ्यांना डोळे झाकून करा, काय संकोच. कोण पाहते? जसं बिल्ली मांजर दूध पिताना डोळे बंद करते, कोण पाहते बघत नाही विचार, तसं आपण डोळे बंद करा आणि कोण पाहते असं, कोण पाहत नाही असं विचार करा है ना. आणि त्या पद्धतीने जोरात म्हणा, नित्यानंद नित्यानंद गौरंग 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 नित्यानंद 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 गौरंग गौरंग. श्री गौरांग महाप्रभु की, श्री नित्यानंद राम की, श्रील प्रभुपाद की. निताय गौर प्रेमानंदे. सर्व भक्तांचा फार फार धन्यवाद. आपण एवढ्या उत्साहामध्ये सहभागी झाला. आणि आपल्याला अजून लांब पण जायचं आहे हां. तर काय हरकत नाही, आपल्याला पूर्ण रात आपलीच आहे है ना. तर काय आपण तिथं जाऊन झोपायचं, ती गाडीत बसून झोपाने पोचू है ना. तर आपण आता काय करूया,
दर्शनाला जाऊया. 1 मिनटं थोडं तर पहा आपण या ठिकाणी आलेलो आहे. जसं नवदीप धाम फार विशेष आहे तसं हे पण फार विशेष आहे. किंबहुना आपण सकाळी म्हणलो की नवदीपपेक्षाही विशेष आपण मानू शकतो. तर इथं पण काही बांधकाम चालू आहे. तर इथं मग पहा आपल्या कोणाला शक्य आहे त्यांनी आपण दान करा. 50 स्क्वेअर फूटसाठी 5,500 आहे. 100 स्क्वेअर फूटसाठी 11,000 अशा पद्धतीने रक्कम आहे. तर ज्यांना कोणाला शक्य आहे मग एक बार ओके थोडा करके भी दे सकते हैं. तर हां थोडा म्हणजे इन्स्टॉलमेंटमध्ये पण देऊ शकतो. तर आपण पहा ज्यांना कोणाला शक्य आहे त्यांनी द्या. शक्य म्हणण्यापेक्षा दिलं पाहिजे आपण. बाकी आता कुठं मागितलं जाणार नाही. नित्यानं जसं गौरांग महापुन्हा दिलेलं आहे तिथं तर नित्यानं क्रोध म्हणजे काय म्हणतात नाराज होतील ना इथं है ना. आपण इथं माझ्या ठिकाणी काही दिलंच नाही. तर थोडं पहा आपण जेवढं शक्य आहे आपण द्या. आणि पावती बुक पण आहे तुझ्या पावती बी निकाल शकते ना रिशीट हां. तर एवढं शक्य नाही तर आपल्याला जे शक्य आहे तिथं रिशीट पण द्या. आणि काय करा ज्यांना थोडे म्हणजे 500 किंवा 1000पेक्षा जादा असेल तर रिशीट करा. बाकी कोणाला काही द्यायचं आहे तर आपण इथं आपलं हे आहे उपर नाही त्याच्यामध्ये द्या. आपण एकत्रपणे सर्व तिथं जमा करू. आणि त्याचबरोबर बघा छोट्या पण आरती आहेत. धूप आरती आहे एका दिवसाची 101. मंगल आरतीची धूप आरती 201. बालभोग 251. इव्हनिंग भोग 501. फार छोट्या म्हणजे भगवंतांना तेवढ्या लक्ष्मीमध्ये एक वेळेचा भगवंतांना भोग लावला जाईल. तर पहा नित्यानंदपूरच्या धामामध्ये 1 चक्रमध्ये आपल्या वतीने एक भोग लावला जात आहे. याच्यापेक्षा काय भाग्य आहे ना. आम्ही आता जॉब करत नाही आमच्याकडे पैसे नाहीत तर आम्ही देत राहिलो असतो है ना. आम्ही जॉब करत होतो तेव्हा म्हणजे आम्ही तुम्हाला राजभोग पण 1,001 आहे. पुलावर सेवा आहे 7 दिवसाची 2,001. काहू सेवा एक दिवसाची 4,001. वैष्णव सेवा आहे 5,001. अशा पद्धतीने वेगवेगळ्या सेवा आहेत आपण पाहू शकता. आणि आम्ही तुम्हाला सांगत आहे प्रभूजी जॉब करत नाही त्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांना काही सांगायला जातं असा आपण विचार करू नका. आम्ही जेव्हा जॉब करत होतो शेवटचे 1 वर्ष शास्त्राच्या नियमानुसार आम्ही 50% आमच्या पेमेंटचं सेवेमध्ये दिलेलं आहे. जे आम्ही मोठापणे सांगणार परंतु सांगावले आम्ही की दिलं पाहिजे. म्हणजे शास्त्रामध्ये 50 म्हणजे ज्यानुसार चैतन्य प्रभुपाद लिहितात की आपल्या उत्पन्नाचा 50% भगवंताच्या सेवेत दिलं पाहिजे. परंतु 50% आत्ता शक्य नाही तर किमान रिटायर झाल्यानंतर द्या. परंतु मिनिमम 10% दिलं पाहिजे. आपण बऱ्याच वेळा सांगतो है ना. मग आपण एवढं देत आहोत हे आपल्या 10%मध्ये येत पण नसेल. आता आपली काही कॉन्सल मिटिंगचे फक्त 10% देत आहेत परंतु ते 3-4 महिन्यातून एकदा देत आहेत है ना. मधल्या 3 महिन्याचे 10% राहिले आपल्याकडेच है ना. मग ते दिलं पाहिजे आपण हे सर्व आहे ना. आणि मग 90% भगवान सुखाने खाऊ देतात. नाही तर 10% दिलं नाही ना तर जुन्या भक्तांना माहीत आहे ते 10% पण काढतात आपल्याकडं कसं नाही कसं. आणि 90% पण सुखाने खाऊ देत नाहीत है ना. ही स्थिती आहे. मग समजा मग आपण कोणाला शक्य आहे त्या शक्य म्हणण्यापेक्षा सर्वांनीच आपल्या पद्धतीने सेवा करा. ठीक आहे पूजी सांगितलं तिथं. आणि ग्रंथ पण बघा आपण 9 फेब्रुवारी नित्यानंद का शुभ अपरेंट्स डे. 9 फेब्रुवारीला नित्यानंद त्रयोदशी आहे आणि प्राकट्य दिवस. तर त्यानिमित्ताने ही सर्व सेवा केली जाईल. तर चालते ज्यांना कोणाला द्यायचं आहे आपण डायरेक्ट द्या. तिथं मोठी संख्या आहे आणि छोटी संख्या असली तर त्याच्यामध्ये उपरण्यामध्ये घ्या. ठीक आहे. आणि ग्रंथ पण पहा फार सुंदर ग्रंथ आहेत नित्यानंदपूरच्या लिलेवर आधारित. आपण ते पण घेऊ शकता. आणि मग त्यानंतर आपण खाली येऊ आणि काय करू गाडीत बसूनच आपण जगन्नाथ मंदिरकडे जाऊ. तिथं दर्शन घेऊ आणि तिथून गाडीत बसून आणि पुन्हा नवदीप धाम की जय. चला हरे कृष्ण. उद्याच्या सूचना आता ठीक आहे गाडीच्या तिथं देऊ आपण. हरे कृष्ण. चला हरे कृष्ण.